या प्रयत्नातून, या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे हे व्हिडिओ पाहतील आणि ज्यांची सर्वात चांगली कमेंट असेल आणि सर्वात चांगल्या कमेंटला ज्यांच्या लाईक जास्त असतील त्या भाग्यवान कमेंटवाल्याला आमच्या संस्थांतर्फे एक ज्ञानेश्वरीची प्रत आणि आमच्या संस्थांचा एक फोटो देण्यात येईल. सर्वांनी त्यामुळे लाईक आणि कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी. मी हरिभक्तीपरायण अमृता महाराज सातारकर तुम्हा सर्वांचं ओम साई क्रिएशन या परिवारामध्ये सहर्ष स्वागत करते. आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्रातील नावाजलेलं नाव म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये युवा कीर्तनकार म्हणून आज ज्यांनी खूप मोठं नाव प्राप्त केलंय, प्रसिद्धी प्राप्त केलेली आहे, ते युवा कीर्तनकार हरिभक्तीपरायण विकासजी महाराज देवडे कर्जत. आज आपण त्यांच्यासोबत दिलखुलास गप्पा मारणार आहोत आणि हा प्लॅटफॉर्म, हे व्यासपीठ आपल्याला उपलब्ध करून दिले ओम साई क्रिएशन्स या यूट्यूब चॅनेलने. खरं तर कसं होतं, कीर्तनकार ज्यावेळी कीर्तन करतो, गादीवर जेव्हा कीर्तनकार उभा राहतो त्यावेळी त्याला त्याच्या स्वतःच्या आयुष्यातले काही अनुभव सांगता येत नसतात. मुळात म्हणजे संप्रदायात असं म्हणतात की साधकाने अनुभव सांगायचे नसतात, ते साधनेतले. परंतु आयुष्यात आलेल्या अडचणी असतात, काही प्रसंग असतात, ते सांगण्याकरिता, ते व्यक्त होण्याकरिता कीर्तनकारांनी, कलाकारांनी ओम साई क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलने आपल्याला इथं खूप मोठं सहकार्य केलेलं आहे. तर मी त्यांचे मनापासून आभार मानते आणि चॅनलच्या माध्यमातून मीच त्यांच्याशी गप्पा मारणार आहे. आज आपल्यासोबत आहेत वारकरी संप्रदायामध्ये नावाजलेलं नाव युवा कीर्तनकार हरिभक्तीपरायण विकासजी महाराज देवडे. त्यांचंही मी चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करते. आणि आज त्यांनाच नाही तर वारकरी संप्रदायामधील इतर अशा कलाकारांना, कीर्तनकारांना इथे एक व्यासपीठ उपलब्ध करून देतोय की त्यांनी त्यांच्या आयुष्यातल्या आलेल्या अडचणी असतील, काही समाजाला सांगायचं असेल, ते त्यांनी या माध्यमातून लोकांना सांगावं. तर मी महाराजांचं चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करते आणि त्यांनी आपली ओळख समाजाला करून द्यावी. रामकृष्ण हरी. मी हपप विकास महाराज देवडे, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर येथून बोलत आहे. आज ओम साई क्रिएशनच्या माध्यमातून आपण आम्हा कीर्तनकारांच्या जीवनात घडलेल्या घटनांचा अनुभव घेणार आहोत. आज वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही एक कीर्तनकार म्हणून फिरताय, एक चांगलं नाव तुम्हाला मिळालंय, शिवाय 100K तुमचे सबस्क्रायबर आजच पूर्ण झालेत. तर मला सांगा की ज्यावेळी तुम्ही कीर्तनकार म्हणून स्वतःचा प्रवास सुरू केला होता त्यावेळी तुम्ही असं का ठरवलं की मी कीर्तन केलं पाहिजे? एक लहानपणापासूनची परमार्थाची आवड होती आणि त्या आवडीतून एक पुढे विषय मिळत गेला आणि समाजाला काहीतरी आपण चांगलं देत राहावं, समाजात काहीतरी चांगले विचारांची पेरणी व्हावी आणि एक भगवंताची आपल्याकडून सेवा घडावी. लहानपणापासून तर घडतच आहे, पण आयुष्यभर भगवंताच्या सेवेशिवाय जीवनाची सार्थकता नाही, म्हणून एक कीर्तनाचा मार्ग निवडण्यात आला. मग पहिल्या कीर्तनाचा अनुभव कसा होता? पहिलं कीर्तन एक 7 वर्षापूर्वी मी केलं आमच्या गावामध्येच. आमच्या गावामध्येच भैरवनाथाचं मंदिर आहे, त्या मंदिरात पहिले कीर्तनाची सुरुवात केली. एकादशी निमित्त आम्ही कार्यक्रम करत होतो आणि मग आधी पहिलं कीर्तन म्हणलं की थोडी एक्साइटमेंट असते, होईल का नाही, काय होईल, कसं होईल, सुरुवात कशी होते, आपल्याला बोलता येईल का नाही. आता गायन तर आधीपासून येत होतं त्यामुळे गायनाची काही अडचण नव्हती, पण बाबा बोलताना कसं बोलायचं, 2 तास बोलायचं, मग चुकलं तर काय होईल, लोक काय म्हणतील, कसं काय होईल. मग या भीतीतून हळूहळू सुरुवात, थोडा मोठ्यांचे आशीर्वाद घेत प्रयत्न तर करूयात, म्हणलं काय होईल ते होईल. आणि गावातच आहे त्यामुळे म्हणलं काही अडचण येणार नाही, काही चुकलं तरी गावच आहे, शेवटी आपलीच माणसं आहेत, काही अडचण नाही. म्हणून एक सुरुवात म्हणून गावात कीर्तन केलं आणि मग ते कीर्तन इतकं भारी झालं की म्हणजे माझ्या आयुष्यातलं पहिलं कीर्तन. अभंग कोणता होता? अभंग होता, मला आठवत, 60वीला हरिजी हृदय मंदिरी, त्यांची सरली झाला सफल. की जीवनामध्ये व्यापार कुणाचा सफल होतो, कुणाचं जीवन सफल झालं, म्हणजे व्यापार तो वेगळा, पण जीवनाचा व्यापार, हा जन्म मरणाचा व्यापार, यात कोण सफल झालं यावरती मी बोलत होतो. आणि अनेक उदाहरणं त्याच्यामधून मांडली की जेणेकरून गावातल्या लोकांना ते एवढं कीर्तन आवडलं की ते म्हणले असं वाटत नाही की पहिलं कीर्तन होत आहे. नवे नवे काय माझी गुरुवारी मंडळी या कीर्तनाला उपस्थित होती, ते म्हणले आजपर्यंत 10 वर्ष आम्ही जी कीर्तनं केली तेवढं सुद्धा आम्हाला 10 वर्षात मांडता आलं नाही, तेवढं तुम्ही पहिल्या कीर्तनात एवढं प्रभावीपणे मांडू शकता. कारण याच्या मागची पार्श्वभूमी आहे. ते करत असताना मी कॉलेज जीवनामध्ये व्याख्यानं करायचो, सूत्रसंचालन करायचं आणि मग त्याचा माझ्यावरती पगडा असल्यामुळं, ते मला सगळं येत असल्यामुळं लोकांची भीती काय वाटत नव्हती. फक्त जे आपल्याला मांडायचं कीर्तनाच्या माध्यमातून ते परफेक्ट मांडायचं, एवढा हा विचार केला होता. पहिलं कीर्तन तुम्ही केलं, मग त्याच्या आधी तुम्ही म्हणता मी गायन केलं, म्हणजे गायन करत होतो, मग गायन कोणाकडे शिकला होता किंवा का असंच? हा महत्वाचा विषय की गायन शिकावं लागतं, पण मला ते उपजतच आहे. म्हणजे आजपर्यंत असं झालं नाही की मी गायन कोणाकडे शिकलो
थोडं इकडं तिकडं व्हायचं भजनात गावात. त्याच्या मागची पार्श्वभूमी अशी, आमच्या घराशेजारी पहिलंच मंदिर आणि आमचं घर त्या मंदिराला खेटून, आणि मग रोज हरिपाठ व्हायचा त्या मंदिरामध्ये. मग हरिपाठाला मी जायचो, माझे काही मित्र लहानपणी आम्ही सगळे हरिपाठाला जायचो, आणि त्यातून हरिपाठ म्हणता 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 ती गायनाची आवड जडली आणि मग गायन करायला लागलो. आणि मग हळूहळू गायनात चांगलं एक बऱ्यापैकी गायन यायला लागलं. त्यामुळं कुणाकडे शिकायला तरी असं प्रॉपर मी कुणाकडे गाणं शिकलो नाही. तरीही तुम्ही कीर्तन साथ करत होता? हो, तरीही कीर्तन साथ करत होतो, म्हणजे अनुभवातून गात होतो मी. अनुभवातून. मग या भागातील कोणकोणते असे व्यक्ती आहेत की ज्यांच्याकडून, म्हणजे ज्यांच्यासोबत तुम्ही पहिल्यांदा गेलात की ज्यावेळी तुम्हाला काहीच कळत नव्हतं आणि म्हणतो ना आपण की त्यांच्यामुळे मी घडलो असं? हां, आता लहानपणी जर म्हणायचं माझा या कीर्तन क्षेत्राकडे येण्याचा कल म्हणायचा तर एक 3 व्यक्ती मला आठवत आहेत. ते आता या जगात राहिले नाहीत. बाप्पू अण्णा कायगुडे असतील, दादा कारंडे असतील आणि भगवान खताळ यांनी मला हरिपाठाला न्यायला सुरुवात केली. मंदिरा शेजारी घर असल्यामुळे चलबबड्या करून ते हरिपाठाला न्यायचे. आणि मग हरिपाठाला नेऊन नेऊन गायनाचा छंद लागला. तिथपासून कॉलेज जीवन पुढं, आणि कॉलेज जीवनानंतर माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्तीपरायण हनुमंत महाराज मारकड यांच्या समवेत मी 2-3 वर्ष गायन साथ करण्यासाठी फिरलो. त्यांचं गाणं तयार असल्यामुळं काही गाण्यात जर चुका झाल्या तर ते मला सांगायचे की आजच्या गायनात असं झालं, इकडं स्वर थोडा कमी लागला, इकडं थोडं असं नव्हतं गायला पाहिजेत. आणि मग त्यांनी सांगून शिकवलं. अशी सुरुवात आहे गायन. म्हणजे तुम्ही शिकलाच नाहीत कोणा? शिकलो नाही. 4-5 महिने महेश्वर महाराज भगुरे गुरुजी आळंदीला त्यांच्याकडे क्लास होते, पण जाणं येणं लांब होतं, त्यामुळे ते पण काही शक्य झालं नाही. मग आता लहानपणी कुटुंबाची वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने पार्श्वभूमी काय होती? की आपण म्हणू शकतो की लहानपणी घरातलेच माझ्या वारकरी होते, घरातले माळकरी होते, घरातल्यांना आवड होती, असं काय तुमच्या बाबतीत? हां, लहानपणापासून वारकरी संप्रदायाचं ना आमचं तसं पाहायला गेलं तर आमच्या घरात, माझ्या अगोदर आमच्या घरात कोणालाच माळ नव्हती. म्हणजे आमच्या घरात कोणी माळकरी वगैरे कोणी नव्हतं. सुरुवात माझ्यापासून आहे. मी आधी सांगितलं, मंदिराला ज्यावेळेस मंदिरात जायचं, कुणाकडे पार्श्वभूमी नव्हती, पण मंदिरात जाणं माझं चालू झाल्यापासून हरिपाठ पाठ झाला. मग भगवंताच्या भक्तीकडे कल लागला. आणि मग 7वीत मी माळ घातली. ज्यावेळेस 7वीत होतो त्यावेळेस मी माळ घातली. आणि मग मी माळ घातल्यानंतर आज जवळपास आमच्या घरात सगळे माळकरी आहेत. वा, माळ घातली तुम्ही, त्याच्यानंतर तुमच्या कुटुंबाच्या सोडून बाकीचे असे नातेवाईक आहेत, मित्र आहेत की ज्यांच्यावर तुमच्या वारकरी संप्रदायाच्या विचारसरणीचा प्रभाव पडलाय का? हो, आहेत. सगळे जवळचेच बऱ्यापैकी सगळे माळकरी आहेत. माझ्या भावकीतही सगळे बऱ्यापैकी सगळे माळकरी आहेत. आमच्यात बऱ्यापैकी सगळ्याला गायन येतं, सगळे भजनात असतात. माझ्या बहिणीकडेही सगळे माळकरी आहेत. बहीण किती बहिणी आहेत तुम्हाला? 3 बहिणी आहेत. मोठ्या लहान? 2 माझ्यापेक्षा मोठी आणि 1 लहान आहे. त्या म्हणजे त्यांचंही असंच माळकरी का? हा, ज्या 2 नंबरच्या भगिनी आहेत स्वाती म्हणून, त्यांच्या घरी सगळे माळकरी आहेत. त्यांच्यात 5वीलाच माळ घातली जाते. म्हणजे तुम्ही बहिणींची ही लग्न वारकरी संप्रदायाच्या रिलेटेड कुटुंबाशीच करून दिले. आणि आता तुम्ही म्हणालात की मी गायन वगैरे कुठं शिकलो नाही, पण कसं असतं घरातही पार्श्वभूमी नव्हतीच तुम्हाला, आणि भक्तीकडे आपण ज्यावेळी वाटचाल करत असतो की मला भक्ती करायची किंवा मला त्याच्याबद्दल भगवंताबद्दल काहीतरी वाटतंय, संत वाङ्मयाबद्दल काहीतरी वाटतंय, तर आपण त्या देवाबद्दल काहीतरी एक नातं जोडत असतो की तो माझा कोणीतरी आहे, मी तुला असं असं कन्सिडर करते. तर तुम्हाला देवाबद्दल काय वाटत होतं की ज्यावेळी तुम्ही म्हणता मी 7वीत माळ घातली, तो माळ घालण्याच्या आधीचा जो आपण म्हणतो ना एक ऍस्पेक्ट असतो आपल्या मनात, ते काय होतं? 7वीला असताना मी ज्यावेळेस माळ घातली त्यावेळेस एक सगळ्यांचा विरोध असताना सुद्धा सगळ्यांचा विरोध पत्करून एक परमार्थाशी नाळ जोडायची, वारकरी भगवंताचं भजन करायचंय हे एक मनात होतं. आणि खरं पाहायला गेलं तर एक अनुभव मी सांगेल तुम्हाला की देवाशी नातं का जोडायला हवं माणसानं, की भक्ती का करायला हवी. त्यातून अनुभव म्हणजे जीवनात आपण म्हणतो अनुभव प्रत्येकाला सांगितलं पाहिजे. आणि तुकोबारायांच्या बाबतीत बोलायचं गेलं, तुकोबाराय म्हणतात जे जे अनुभव आले अंगात ते या जगात, जे अनुभव आले ते सांगता आले पाहिजे. तुकोबाराय म्हणतात मी त्याला पाहिला, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, आजी सोनियाचा दिनोवर्षी अमृताचं घनू, देव पाहिला. मग आज एक ज्यावेळेस लोक सगळी म्हणतायत की बाबा देव नाही, देव नाही, देव नाही, देव असता तर इकडे दिसला असता, देव असता तर तिकडे दिसला असता. आता हे बोलणं यात किती उचित आहे माहित नाही, पण मी एक अनुभव जीवनात आलेला सांगतो की भक्ती केल्यानंतर देव भेट देतो म्हणजे देतोच. आजही जिथं लोकांचा विरोध आहे की भक्ती केल्यानंतर देव काय पाहायची गोष्ट आहे का, देव काय दिसतो का, कलियुगात देव भेटणारच का, पण मी निश्चित आजही एक छाती ठोकून सांगतो की जर भक्ती तुमची श्रेष्ठ असेल तर देव दिसणार म्हणजे दिसणार. असं एक घटना आहे
की माझ्या जीवनात मी देवाला साक्षात अनुभवलं आणि साक्षात बघितलं. गोकुळाष्टमीचा दिवस होता तो. आता जे मी मंदिर म्हणतो त्याच मंदिरातली घटना आहे. एक साधं मंदिर होतं आमच्या गावातलं, म्हणजे माळवदाचं मंदिर होतं, मातीचं मंदिर. आणि आम्ही रोज एकादश असेल काय असेल तर आम्ही तिथं भजनाला जायचो. आणि गोकुळाष्टमी म्हटलं की मग कीर्तन तर काही होत नव्हती, पण भजन व्हायचं. मग भजनाच्या माध्यमातून आम्ही 12 वाजता रात्री भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव करायचो. मग ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव करायचा त्यावेळेची घटना अशी, कंप्लीट 12च्या 5 मिनिटं अगोदर ज्यावेळेस आम्ही भजनात होतो, भक्ती तर तेवढी होती, जिथं विरोध पत्करून भगवंताची भक्ती करतोय, भगवंताचा लळा लागतोय ह्या वयात, तिथं काहीतरी भगवंताची आपली नाळ निश्चित असणारच आहे. आणि घरात कोणी वारकरी नसतानाही भगवंताच्या भक्तीचा ओढ लागतंय, म्हणजे एक काहीतरी देवाची आपली नाळ आहे. आणि या उद्देशातून मग ज्यावेळेस आम्ही भजन करत होतो त्यावेळेस रात्री मंदिराच्या बाहेर एक सायकल होती आणि त्या सायकल पशी रात्री मला विठ्ठल रुक्मिणी अशी उभा राहिलेली दिसले. ही सत्य घटना आहे. आता कितपत कोणाला खरी वाटेल याच्याशी मला काही घेणं नाही, पण माझ्या जीवनातली ती घटना आहे. ती घटना अशी की मला विठ्ठल रुक्मिणी दिसले. आणि मग दिसल्यानंतर मी डोळे चोळले की हा वास होत असेल कदाचित, विठ्ठल तर आत आहे आणि मग तो बाहेर कसा दिसू शकतो. मग आतमध्ये बघायचो, बाहेर बघायचो, डोळे पुसायचो, बाहेर बघायचो, पण विठ्ठलाची मूर्ती ती माझ्याकडे हसताना दिसायची, रुक्मिणीची मूर्ती माझ्याकडे हसताना दिसायची. आणि मग मी तिथल्या जी भजनात होती त्यांना थांबवलं भजन आणि त्यांना विचारलं तुम्हाला काय बाहेर दिसतंय का. तर ते म्हणायचे नाही. मी म्हणायचे निश्चित त्या सायकल पाशी काहीतरी दिसत असेल तुम्हाला. तर सगळे आम्ही भजनात बसलेले सगळे महाराज म्हणाले काहीच नाही दिसत. मग त्यावेळेस कदाचित मला वाटलं की देवानं आज मला साक्षात दर्शन दिलं. मी देवाचं दर्शन घेतलं आणि कंप्लीट 12 वाजता ती मूर्ती तिथून गायब झाली, विठ्ठल आणि रुक्मिणी त्या तिथून गायब झाल्या. हे अनुभव घेण्यासाठी पण खूप मोठं भाग्य लागतं. हा, म्हणजे मी बऱ्याच जणांना हे अनुभव सांगितले की साक्षात असं असू शकतं का, देव दिसू शकतो का. तर बऱ्याच जणांची उत्तर आली की देव निश्चित दिसणार म्हणजे दिसणार. त्यावरती एका साधकीय जीवन असणाऱ्या साधूलाही विचारलं की महाराज देव मला दिसलाय हे कितपत खरंय. त्यावेळेस ते म्हणले निश्चित दिसलाय पण, आणि तो काही दिवसांनी तुमच्या संग बोलणार आहे पण. म्हणजे इतपत भक्ती केल्यानंतर अनुभव येणार म्हणजे येणार. फक्त शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. मग तो भाव काय होता की तुम्ही त्याच्यापर्यंत जोडला, तुमचं रिलेशन त्याच्याबरोबर झालं, तुम्ही त्याच्यासोबत एक लिंक लागले, मग तुम्ही काय त्याला कन्सिडर केलं होतं की तो माझा कोण लागतो. मग त्याच्याशिवाय जीवनच नाही. भगवंत आहे की बरोबर, तो आपला पाठीराखा आहे, तो त्याच्याशी जेवढी जाती जोडा. वात्सल्य भाव आहे, भावांचे प्रकार वेगवेगळे आहेत. काही जण सर्वस्व मानतात, बरोबर, काही जण स्वामी भाव आहे. आपण सर्वस्वच मानलं देवाला, देवाशिवाय दुसरं काहीच नाही आणि नसावंही जीवनात देवाशिवाय दुसरं काय. आणि फक्त म्हणजे सर्वस्व मानलं. आणि याच्या मग मला एक सांगा की तो देव आयुष्यात तुमच्या आला कसा. काहीतरी झालं असणार, कारण लहानपणापासून आपल्या देवाबद्दल एवढं काही माहित नसतं. आपल्याला माहित असतं की अगरबत्ती कशी लावायची, आई वडील काय काय करतात. तुम्ही तर म्हणताय संप्रदायाशी रिलेटेड कोण घरात नव्हतंच, पण देव कसा तुमच्या आयुष्यात आला. आता हे तुम्ही आता जो दृष्टांत सांगितला त्याच्या आधी पण तुमच्या आयुष्यात काहीतरी साधनेत गेलं असावं ना. हो, म्हणजे लहानपणापासून बघतीत आहेत. रोजचा नित्यनेम होता हरिपाठ, रोजचा होईचाच. मंदिरात जाऊन आम्ही हरिपाठ घ्यायचो, देवाची आरती घ्यायचो, तिथं प्रसाद असायचा, मग आम्ही प्रसाद वाटायचो. सगळं रोजचं नित्यक्रम, म्हणजे रात्रंदिवस देवाचाच ध्यास होता. रात्रंदिवस देवाची भक्ती. लहान वय होतं तरी पण देवाचा ध्यास होता. कुणाचा विरोध झाला तरी आम्ही मंदिरात जायचो, भक्ती करायचोच. मग एक लहानपणीचा एक भोळा भाव होता असं म्हणता येईल की देवावरती निश्चित श्रद्धा होती. देव आपला, तो भाव कदाचित त्या देवालाही आवडला असावा. नक्कीच. आणि लहानपणीच देवानं प्रल्हादाला बी दर्शन दिलं. हो, आणि नामदेव महाराज पण लहानपणी काय केलं. म्हणजे जेवढा आपण लहानपणी देवावरती काय कळत नसताना जेवढा भार टाकू तेवढा देव तो पूर्ण करत असतो. घालून या भारत. राहिलो निरविला संती विठोबाई. आता लहानपणापासून तुम्ही म्हणताय मी भक्ती करतो, पण घरात तर कोण नाहीच, भक्तीमध्ये नव्हतं. मग समाजाने त्यावेळी कसं ऍक्सेप्ट केलं तुम्हाला की यांच्या घरात कोणच नाही. समाजाचा काही विरोध नव्हता, काही विरोध नाही, कोणच नव्हतं. कारण आपला संप्रदाय असा यारे लहान थोर. बरोबर आहे, पण प्रत्येकाच्या आयुष्यात असं होतंच. एखाद्याने माळ घातली की म्हणतात काय याने माळ घातली, याच्या घरात कोण माळ, म्हणजे नव्हतंच नाहीच. आणि याने अचानकच हा निर्णय घेतला, आणि टिकेल का नाही हा एक पुढचा प्रश्न राहतो. हा घरचेच म्हणायचे टिकवशील का तू. बाहेरचा विषय नाही, घरचे सुद्धा म्हणायचे माळ घालतोय पण टिकल का, जमल का, आपल्यात कोणी माळकरी नाही. पण ते झालं, सक्सेस झालं असते. आणि घरातल्यांनी पण नंतर माळ घालायचं कसं. हो, सगळे. मग मी माळ घातली की आईनी माळ घातली, आमच्या चुलतीनी माळ घातली, माझ्या भावानं माळ घातली. हळूहळू सगळे आमची माळकरी झाली. छान. आपला प्रभाव इतरांवर पडला, इतरांचा
अजून दुसऱ्यांवर. तसंच लहानपणी शाळेच्या बाबतीत तुम्ही कसे होतात? शाळेच्या बाबतीत कसं होतं, कीर्तनकार म्हटलं की शाळेच्या बाबतीत तो हुशार असेलच का नाही हे आपण सांगू शकत नाही, बरोबर ना? कारण की आणि मुळात म्हणजे एखादा लोकांचा बघण्याचा बी दृष्टिकोन आहे. कीर्तनकार म्हणजे कदाचित शिकलेला नसेल, सुशिक्षित नसेल. आणि कीर्तनकार आजकाल साधनेत जो जातो, संप्रदायामध्ये जो येतो, तो साधनेशिवाय दुसरं काहीच करत नाही. कारण त्या साधनेने त्याला एवढं गुंतवून ठेवलेलं असतं, तर सुचत पण नाही काय. मग तुमचं अभ्यास म्हणजे शैक्षणिक जीवन आणि सांप्रदायिक जीवन या दोन्हीचा ताळमेळ काय होता? लहानपणी शिक्षणाची लहानपणी काही एवढी आवड नव्हती. शाळा पण आमच्या घरा शेजारीच, पण घरातून निघालो की मी जो चाऱ्यांचा खड्डा असतो का गावाच्या, त्या चाऱ्यांच्या खड्ड्यात जाऊन लपायचो. मग तिथं शिक्षक लोक सांगायचे, जातो तिथं लपलाय त्याला उचलून आणा, किंवा कोणतं निरोप द्यायचं, विकास या ठिकाणी दडलेला आहे त्याला शाळेत आला नाही त्याला उचलून आणा. शिक्षक आणायचे, घरचे हाणून लावायचे. म्हणजे शिक्षणाची लहानपणी आवड नसतेच, आणि प्रत्येकाच्या जीवनात जरा बऱ्यापैकी असंच असतंय. शिक्षणाची आवडच नव्हती. मग शिक्षणाची आवड कधी लागली? ज्यावेळेस तुमचं मुळात शिक्षण किती झालंय? ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे माझं. आर्ट, सायन्स, कॉमर्स? आर्ट, हिस्ट्री या विषयामध्ये ग्रॅज्युएट केलं मी. मग शाळेची आवड कधी लागली? जिथं मी माळ घातली का तिथपासूनचाच हा प्रवास आहे. 7वीच्या पुढे 8वीला गेलो मी हायस्कूलला. मग हायस्कूल पासून शिक्षणाकडे जरा ओढ वाढली, आणि 10वीत बऱ्यापैकी मी पाठांतर केलं, अभ्यास केला, आणि 10वीत आमच्या हायस्कूलमध्ये माझा 1 नंबर आला. वा. किती टक्के पडले होते त्यावेळी? 75. 1900? आता ते साल नक्की आठवत नाही, पण त्यावेळेस म्हणजे कोणाला वाटत पण नव्हतं की याचा 1 नंबर येईल, पण अभ्यास केला आणि त्यात सक्सेस मिळवलं. तिथपासून परत कॉलेज जीवन, सगळे मित्र सायन्सला गेले, आणि सायन्सला गेल्यानंतर मग मी आर्टच निवडला नंबर येऊन. पण कारण मला इंग्लिश माझं कच्चं, इंग्लिशमध्ये म्हणजे मला काही इंग्लिशचं कळतच नव्हतं. मग आपण आर्टलाच जायचं ना, आर्टमध्येच आपण क्षेत्र करायचं, MPSC UPSC करायचं, हा ध्यास घेऊन पुढे आर्टला गेलो. 11 खेडला लोकनायक जयप्रकाश महाविद्यालय, डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचं, समाज सुधारक आहेत थोर, समाज विचारवंत आहेत थोर, त्यांचे कॉलेज आहेत. मग त्यांच्या विचारांचा हळूहळू पगडा निर्माण झाला. आणि मग 12वी मधली काही घटना आहेत. 12वी मध्ये आम्हाला भांडवलकर सर, BC सरचे कॉलेजला होते. तर भांडवलकर सरांकडे इतिहास आणि अर्थशास्त्र विषय होता, आणि BC सरांकडे राज्यशास्त्र विषय होता. तर ते आमचे मुद्दे पाठ करून घ्यायचे शिक्षण 12वीत असताना. 12वीतली अशी घटना आहे की 12वीत इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र ही तीनही विषयाची पुस्तकं माझी तोंडपाठ होते, की जिथं मला पुस्तकाकडे बघावंच लागत नव्हतं. कोणी काही विचारलं तरी मी न बघता त्याची उत्तरं द्यायचो, इतका अभ्यास केला. 12वीतही चांगले मार्क मिळाले, 12वीतही 75च्या आसपास टक्के मिळाले, आणि 12वी पास झालो. तुम्ही ग्रॅज्युएशन केले हिस्ट्रीमधून. मला सांगा, भारताचा इतिहास काय? वेगवेगळ्या राज्यांचे, वेगवेगळ्या म्हणतो ना प्रदेशांचे इतिहास तुम्ही अभ्यासले असणार, पण नेमकं भारताला इतिहास इतका छान लाभलाय पहिल्यापासूनच. ज्यावेळी आर्यावर्त म्हणून भारताला म्हणत होते, तेव्हापासून आतापर्यंत भारताचा इतिहास तुम्हाला काय वाटतो? म्हणजे फाळणी झाली तो विषय राहू द्या, पण हडप्पाकालीन संस्कृती आहे, मोहेंजोदडो आहे. भारतीय संस्कृती तशी थोरच आहे, आणि भारताची संस्कृती जगाला एक मार्गदर्शक संस्कृती आहे. म्हणजे विविधतेत एकता नटलेली आहे भारतात. म्हणजे विविध जाती धर्माचे लोक जरी असले, सगळं असलं तरी आम्ही सगळे एक आहोत, ही भारतीयांची खूप मोठी भूमिका आहे. आणि इतिहास हे पहिल्यापासून चालत आलेला आहे. म्हणजे एकी आपली कायमच आहे. आणि जरी प्रदेश वेगवेगळे असतील, सगळे एक असतील, पण ज्यावेळेस संकट येते त्यावेळेस भारतातली लोक एकत्र येतात, हे त्यावेळेसही दाखवून दिलंय भारतानं, आणि आजही भारत दाखवून देतोय. मग इतिहासातील कोणती गोष्ट तुम्हाला भावते जास्त? म्हणजे कशाच्या बाबतीत बोलायचं आहे? कशाच्या बाबतीत? एखादा समजा क्रांतिकारक आहे, एखादी घटना घडून गेलेली आहे, जी आठवली की गहीवरून येतं की असं का झालं होतं? म्हणजे एक घटना मी मांडेल कदाचित. आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना फाशीची शिक्षा झाली. म्हणजे एक भारताला स्वातंत्र्य मिळावं, भले त्यांचा मार्ग क्रांतिकारक होता, सगळा विषय जरी वेगळा असला तरी एक भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये त्यांचा एक खारीचा किंवा सिंहाचा वाटा आहे. सिंहाचा म्हणलं तरी काही अडचण ठरणार नाही. एक मोठा वाटा त्यांचा त्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये आहे. आणि मग जर त्यांना फाशी होती तर हे कुठेतरी रोखलं जाऊ शकत होतं, पण तरी पण ते रोखलं गेलं नाही. ते रोखायला पाहिजे होतं, कारण एवढे मोठे क्रांतिकारक ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली,
मग ते कुठंतरी एक मनाला चुरका लागून देणार आहे की एवढे मोठे क्रांतिकारक तरुण वयामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपले फासावरती गेले, लढले. तरी ते म्हणजे आणि मग ते जालियनवाला बाग हत्याकांड असेल हा की जिथं एक माणूस बाहेर येऊ शकत नाही अशा ठिकाणी गोळीबार करण्यात आला, बॉम्ब टाकण्यात आला. तिथं भारताची हिंदू लोक कितीतरी मारले गेले. मग ज्यावेळेस ते आक्रमक भूमिका घेत होते त्यावेळेस यांनी थोडी आक्रमक भूमिका घेतली म्हणून काही थोडं बिघडत नव्हतं. शांतता मार्ग आहेच नक्कीच चांगला, त्यांना यश मिळालं. पण शांततेच्या मार्गातून यश मिळवत असताना तेवढाच क्रांतिकारी मार्ग प्रभावी ठरला हे निश्चितच मानावंच लागेल. हो. आणि महाराष्ट्राला लाभलेला इतिहास साहजिकच शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांचा त्यातील कोणतं पात्र तुम्हाला भावतं? शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये जवळपास सर्वच पात्र असेल. पात्र म्हणण्यापेक्षा सर्वच त्यांचे मावळे हे असेल की प्रत्येकाने आपल्या प्राणाची आहुती दिली, बाजी लावली की आम्हाला आमचा स्वतःचा धर्म अस्तित्वात असावा, आमचं स्वतःचं राज्य असावं, आम्ही कोणाचे गुलाम नसावेत. मग तानाजी मालुसरे असतील, शिवा काशीद असेल. शिवा काशीदाचं बलिदान खूप मोठं आहे, किती मोठा त्याग आहे की जेणेकरून मी शिवाजी महाराजांचे कपडे घालावे, शिवाजी महाराजांचा जिरेटोप डोक्यात यावा म्हणून जिथं आणि आल्यानंतर जिथं जायचंय तिथं काही सुख नव्हतं किंवा जिथं जायचं तिथं काही सन्मान नव्हता. ते विरोधकाच्या ताब्यात जायचं होतं आणि कदाचित तिथं मरावी लागणार होतं. पण त्यावेळेस शिवा काशीदाचे उत्तर आहेत, राजा तुमचा टोप घालायसाठी तुमचा टोप घातल्यानंतर काही होईल पण मरताना सुद्धा शिवा काशीद म्हणून मरणार नाही, तर मेलो तर शिवाजी महाराज म्हणून मरेल. ही त्यांचा त्याग किती मोठा आहे. मग त्यांच्या आईचा त्याग असेल, त्यांच्या घराचा त्याग असेल. हा मग एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे की जिथं महाराष्ट्र राज्य ज्यांच्यामुळे आहे, ज्यांना आपण आराध्य म्हणतोय, ज्यांना आपण छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानतो, त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या महाराष्ट्राला, ज्या भारताला स्वातंत्र्य मिळवून म्हणजे त्यांचं स्वातंत्र्य, हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावं, हे स्वातंत्र्य, गुलामगिरीतून आपली मुक्तता व्हावी, कुणाच्या ताब्यातून, मुघलांच्या ताब्यातून. मग त्यासाठी जर ते प्राणाची आहुती देत असतील, त्यांना ते ज्यावेळेस प्राणाची बाजी लावली आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं, आपलं राज्य स्थापन केलं, कदाचित मग आज जर राजकारणाशी त्याचा मेळ घातला तर ते कुठंच साम्य दिसत नाही. तेवढं आहेच. कारण आज त्यांनी देशासाठी काय केलं, प्राणाची आहुती दिली, आणि आज राजकीय क्षेत्रातील मान्यवर काय करतायत हा कुठेतरी एक विचार करण्याचा मुद्दा आहे. पण तो मी इथं मांडणार नाही. मुळात आपण राजकारणावर इथं बोलणारच नाहीये. असो, मग इतिहास आणि कीर्तन या दोन्हींचाही ताळमेळ कसा लावायचा? इतिहास आणि कीर्तन, आता कीर्तन म्हणजेच हा मोठा इतिहास आहे, कारण कीर्तनालाच इतिहासाची परंपरा आहे. कीर्तनालाच इतिहास. छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यावेळेस दिंडी पंढरपूरला जात होती, संभाजी महाराजांना ज्यावेळेस वारकरी संप्रदायात दिंडी पंढरपूरला जात होती, त्यावेळेस संरक्षण छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना पहिल्या संरक्षण दिंडीला दिलंय. त्यामुळे एक भूमिका कीर्तन क्षेत्राचीच आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराज हे कीर्तनात बसायचे, म्हणून तर छत्रपती शिवाजी महाराज हे सगळं करू शकले. शिवाजी महाराजांवरती तुकोबारायांच्या विचारांचा पगडा होता. आजकाल लोक म्हणतात कीर्तनामध्ये शिवाजी महाराज, संभाजी महाराज सांगणं चुकीचं आहे, कारण कीर्तन म्हणजे फक्त नामस्मरण आहे. तर याबद्दल तुमचं काय मत आहे? माझा याला कारकरण विरोध आहे. आज मी तरी रोजच्या कीर्तनामध्ये 10 मिनिटे छत्रपती शिवाजी महाराज, भगतसिंग असतील यांना विषय देतो, कारण हे सगळ्याला कळालं पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराज तर कळालेच पाहिजे. जोपर्यंत आपल्याला आपला इतिहास कळत नाही तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकत नाही. आपली मागची पार्श्वभूमी काय आणि मग आपण पुढे कसं जायचं. छत्रपती शिवाजी महाराज कळले तरच आम्ही पुढे जाऊ शकतो, तरच आम्ही एक भारत चांगला घडवू शकतो. आणि मी कीर्तनात नेहमी बोलत असतो, जितकं ज्ञानोबायांचं नामस्मरण करणं गरजेचं आहे. ज्ञानोबायांचं नामस्मरण केल्यानंतर जेवढं पुण्य मिळतंय, जेवढं तुकोबारायांचं नामस्मरण केल्यानंतर पुण्य मिळतंय, जेवढं भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर पुण्य मिळतंय, तेवढंच माझं म्हणणं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं सुद्धा पुण्यच मिळत असेल. कारण पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, सज्जनाला लाजवेल इतकं तेजस्वी आणि ओजस्वी जीवन छत्रपती शिवाजी महाराज जगले. सज्जनाला लाजेल इतकं. प्रसंग आठवा ना, ज्यावेळेस रांझ्याच्या पाटलानं अत्याचार केला त्यावेळेस त्याचा चौरंग केला. एवढंच नाही, ज्यावेळेस ते श्री नजराना म्हणून पाठवली गेली त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज म्हणतायत, तुम्ही इतक्या सुंदर आहेत, आमची आई जर इतकी सुंदर असती तर आम्हीही तितकी सुंदर झालो असतो. म्हणजे तिला बहीण म्हणतात, आई म्हणतात. हा आपला इतिहास आहे. जाई होतो माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नव्हे, हा वारकरी संप्रदायाचा इतिहास आहे आणि हे वारकरी संप्रदाय तत्व आहे. आणि तेच आयुष्यभर तुकोबारायांनी जपलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जपलं. आणि कदाचित आज 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 त्या विचारांची गरज आहे. अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला आत्तामध्ये, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे शिवाजी महाराजांनी असल्या अंमलीच्या ज्या गोष्टी होत्या, स्त्रियांचं शोषण होत होतं त्या काळी,
त्यावेळी अशा शिक्षा दिलेल्या आहे की शिक्षा ऐकूनच एखादा तो अपराध न करावा, अशा शिक्षा. आजही अक्षय शिंदे नावाच्या एका म्हणजे नराधमाने काय 4 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार केला होता, त्याचाही एन्काउंटर झाला. तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं? एक मी निश्चित महाराष्ट्र शासनाचंही जर त्यात हात असेल तर महाराष्ट्र शासनाचंही अभिनंदन करेल, देशाचंही अभिनंदन करेल आणि पोलिसांचंही अभिनंदन करेल, कारण अशी शिक्षा होणं गरजेचं आहे. आणि इथून पुढे अशा तर घटना घडल्याच तर एन्काउंटर होणे गरजेचेच आहे का? हा, मला वाटतं आज कोपर्डीचा विषय घ्या ना, कोपर्डीचं प्रकरण करून आज किती वर्ष झाले तरी अजून निकाल लागत नाही. मग माझं म्हणणं आहे, जर अशी शिक्षा होत असेल तर अशी घटना करणाऱ्याच्या अंगावरती काट येईल की आपण हे करायला नको पाहिजे. कालची घटना आहे परत बदलापूर मधली, ते पण आहे. म्हणजे माझं तर म्हणणं आहे की एन्काउंटर किंवा फाशी शिक्षा जागेवरती निश्चित झालंय असं डिक्लेअर झालं की मग ते निकाल लावायचा आणि त्याच्यावरती विचारविनिमय करायचा हे नसायला पाहिजे. जर अशी घटना होत असेल जिथं स्त्रियांवरती अत्याचार होत असेल तिथं निश्चित एक वेगळी भूमिका घेण्याची गरज आहे, कारण स्त्री एक शक्ती आहे. स्त्री एक शक्ती आहे, ती कधी कोणाची आहे, कोणाची बहीण आहे, कोणाची मैत्रीण आहे, कोणाची मुलगी आहे, कोणाची आजी आहे. जिथं हा विचार करतो, जिथं स्त्रीला देवी म्हणतो आपण, जिथं स्त्री शक्तीची भारतामध्ये हिंदू धर्मामध्ये नवरात्रीमध्ये पूजा होते, तो जो इतिहास आहे त्या स्त्रीचं कदाचित हे जर शोषण होत असेल तर हे थांबायला पाहिजे. निश्चित त्याच्या विरोधात आमचा वारकरी संप्रदायही काम करतोय आणि आम्ही आयुष्यभर कीर्तनातून तो विचार मांडण्याचाच प्रयत्न करेल. आणि मला तर एक वाटतं की कदाचित आपण विचार करतो की रावण मारला, नवे ज्यावेळेच्या घटना आहेत. आता काही लोक आम्हाला विचारतात, महाराज प्रभू रामचंद्रांचा जन्म त्रेतायुगात आहे, भगवान श्रीकृष्णाचा जन्म द्वापार युगात आहे, मग त्यावेळेस जन्म होऊन तुम्ही आता त्यांचा जन्मोत्सव सोहळा साजरा करताय, आता त्यांची जयंती साजरी करताय, काय गरज आहे हे खाटाटोप करण्याची? मी एक त्यांना निश्चित उत्तर देईल. माझं एक म्हणणं असं आहे की त्यावेळेस ज्यावेळेस प्रभू रामचंद्र होते त्यावेळेस एकच रावण होता, ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण होते त्यावेळेस एकच कंस मामा होता. पण आज चौकात रावणाचे विचार असणारी माणसं पाहायला भेटतात, कंसाचा विचार असणारी माणसं पाहायला भेटतात. म्हणून आज चौकात गल्लीत घराघरात प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव करणं गरजेचं आहे आणि ते गरजेचं आहे. अजून एक बोलून जाईल की रावणानं सीता उचलली, कदाचित तो रावण बरा होता, तो रावण चांगला होता, त्याची इतकी भक्ती ही कोणाची श्रेष्ठ नाही, फक्त एक गोष्ट त्याची खराब होती, नियत. त्यानं सीतेला उचललं, पण ज्यावेळेस सीता आई साहेबांना उचललं त्यावेळेस आई म्हणून उचललं, आणि ज्यावेळेस आई म्हणून उचललं तिथपासून सीता मातेला हात सुद्धा लावला नाही. कदाचित हा प्रसंग आज सर्वांनी आठवावा, जे रावणाला नावं ठेवतात त्यांनी रावणाला नावं ठेवा, तो त्या लायकीचा आहे, त्याची पात्रता ती कदाचित आहे, कारण तो वाईट जगला, त्याची नियत खराब, परिणाम त्याला ठोकला, परिणाम रावणाला मारावं लागलं. आजही त्या नियतीची माणसं असतील तर निश्चित भारत कधी खपून घेणार नाही, भारतात त्याचा एन्काउंटर केला जाणार हे निश्चित आहे आणि या शासनाच्या निर्णयाचं मी स्वागत करणार. आता इतिहासही आपण पाहिला आणि जवळपास इतिहासावरच खूप गप्पा झाल्यात. इतिहास अभ्यास शिकत असताना त्याच्यानंतर तुम्ही असा काय विचार केला नाही की मी इतिहासात PhD करू शकतो? हा, करू शकत होतो, पण काय झालं, ज्यावेळेस मी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं त्यावेळेस ग्रॅज्युएशनला असतानापासून 14वी पासूनचा SYBA पासूनचा माझा कल हा MPSC कडे होता. म्हणजे राज्यसेवेच्या परीक्षा मी देत होतो, म्हणजे 14वीत असतानाही दिली मी. 14वीत असताना काही परीक्षा दिल्या, अभ्यास माझा कंटिन्यू चालूच होता तो MPSCचा. कॉलेजचा जरी अभ्यास करत असलो तरी MPSCचा मी अभ्यास करत होतो. आणि मग MPSCचा अभ्यास करत असताना मग मी एक MPSC कडे कल वळला, त्यामुळे पुढचं MA आणि PhDचा हा विचार माझ्या डोक्यातून बाजूला गेला. मग MPSC पुढे तुम्हाला यश संपादन करावं असं का वाटलं नाही? काय झालं, MPSC ज्यावेळेस मी करत होतो त्यावेळेस घरची परिस्थिती आणि 2-3 वर्ष मी त्यात अभ्यास केला, अभ्यासही खूप होता, हुशारही होतो, पण काही मार्कावरून 10-5 मार्कावरून माझा तो मी जायचो. तर मग न सक्सेस मिळाल्यामुळे एक घराकडे यामुळे मग तो सोडून संसारासाठी घरच्यांना हातभार लावायला लागलो. MPSCचा अभ्यास केलाय म्हणून सांगा, राज्याच्या अर्थव्यवस्थेबद्दल काय वाटतं? देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल जर बोलायचं असेल तर आपली भारतीय अर्थव्यवस्था ही कृषीप्रधान देश आहे आणि आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही कृषीपूरक असल्यामुळे कृषी जर व्यवसाय टिकला तरच देशाच्या अर्थव्यवस्थेचा GDP वाढत असतो. मग देशाची अर्थव्यवस्था जर वाढवायची असेल तर कृषीपूरक उद्योग व्यवसाय आणि कृषी क्षेत्राला शासनाने निधी देणं गरजेचं आहे, मदत करणं गरजेचं आहे. कारण आज शेती क्षेत्राकडे बघितलं, शेती क्षेत्रातली शेतकरी संकटात आहे
प्रत्येकावरती कर्ज आहे, खूप अडचण आहे. शेती करायची म्हणजे खूप अडचण आहे. कधी वादळ येतंय, कधी पाऊस येतोय, शेती थोडी महागाई होत चालली. मग एक शेतकरी जगला पाहिजे, शेतकरी वाचला पाहिजे आणि शेतकऱ्याला उभारी मिळाली पाहिजे. म्हणून शासनानं शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय घेणे गरजेचे आहे, जेणेकरून आपली अर्थव्यवस्था अजून सुधारेल. शेतकऱ्याबद्दल तुम्ही कीर्तनामध्ये काय वक्तव्य करता का? हो, शेतकऱ्याला म्हणजे शेतकरी हा राजा आहे, बळीराजा आपण त्याला म्हणतोय. शेतकरी हा राजा आहे आणि शेतकऱ्या इतका त्या कोणाकडेच नाही सध्या पाहायला गेलं तर. आज प्रत्येक व्यावसायिक 1 रुपया गुंतवणारा त्याच्याकडून 100 रुपये कसे मिळतील किंवा 10 रुपये कसे होतील हा प्रयत्न करत असतो. पण शेतकरी असा आहे, कुठल्याही फळाची अपेक्षा न करताना या पेरलेल्या ब्यातून मला किती रुपये मिळतील हे त्याला शाश्वती नसताना सुद्धा ते बी रुजवत असतो, ते वाढवत असतो, त्यासाठी कष्ट करत असतो आणि कदाचित शेवटी हातात काही मिळत नाही. म्हणजे कदाचित आहेत ते घालवायची सुद्धा ज्याची तयारी तो शेतकरी. हो, एवढा त्याग कोणीही करू शकत नाही शेतकरी इतका. आज पाहायला गेलं तर जर टोमॅटो महागलं, कांदा महागला तर लोक चर्चा करतायत, कालवा करतायत, हे महागलं ते महागलं, असं झालं तसं झालं. पण ज्यावेळेस शेतकरी तेच कधीतरी रस्त्यावरती टाकतो त्यावेळेस यांना विचार केलाय का त्या शेतकऱ्याच्या घरातले आज लोक काय खात असतील, त्या शेतकऱ्यावरती आज काय परिस्थिती असेल, त्या शेतकऱ्यावरती कर्ज आहे, त्या घरातली चूल पेटली का? म्हणजे ज्याच्यामुळे आपली चूल पेटते कदाचित त्याला जर जास्त फायदा मिळाला तर आपण कालवा करतो, पण त्याच्या घरातली चूल कदाचित कधीतरी पेटत नसेल हा विचार कधी आपण केलाय का? हा विचारही जे कालवा करतात त्याने करायला पाहिजे. कदाचित आम्हाला जी गोष्ट शेतकरी वर्गाला परवडत नाही, मी एक शेतकरी म्हणून सांगतो, आम्हाला जर एखादी गोष्ट परवडत नसेल, आम्हाला जर एखादी गोष्ट महागली तर आम्ही घेत नाही, खायची नाही, काही फरक पडत नाही. ती काय नाही खाली म्हणजे मरणारे आणि जगणारे असं नाही ना. थोडं नाही टोमॅटो महागलं नाही परवडत आपण घ्यायचं नाही, त्याला पर्यायी वस्तू वापरायची. पण शेतकऱ्याच्या हातात पडणारा पैसा आपल्यामुळे जर कमी होत असेल तर निश्चित आपण त्या गोष्टीला विरोध केला पाहिजे की शेतकऱ्याला ते मिळालं पाहिजे, त्याच्या कष्टाचं आहे, तो काय हरामचा पैसा मागत नाही. शेतकरी हा कष्टाचंच खातो, त्यामुळं त्याच्या खिशात जसा किती जास्त पैसा जाईल हे एक देशातल्या राजकीय वर्चस्वानं पाहायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. देशाची अर्थव्यवस्था ही मजबूत असणं गरजेचं असतं आणि शिक्षण व्यवस्थाही. तुम्हाला शिक्षण व्यवस्थेबद्दल काय वाटतं? शिक्षण व्यवस्था थोडी आता महागत चालली आहे आणि कदाचित शिक्षणाची गुणवत्ता कमी होत चालली. तेवढं आज जर पाहायला गेलं तर आज आपण इंग्लिश स्कूलच्या मागं लागलोय, इंग्लिश मिडियमच्या मागं लागलोय. पण कदाचित इंग्लिश मिडियमची फी जर पाहायला गेलं तर आपण ती लाखोंची, आणि ते जे शिक्षण देत आहेत तेच मराठी शाळेतही मिळते. पण आज मराठी शाळेकडे लोकांचा कल कमी होत आहे. माझं एकच म्हणणं असेल की मराठी शाळेत आम्ही शिकायला पाहिजेत. आपण सगळे मराठी शाळेत शिकलोय. आतापर्यंत जी माणसं मोठी झाली ती सगळी मराठी मीडियम मधून मोठी झालीत. इंग्रजी काळाच्या बरोबर चालणं गरजेचं आहे, पण मराठी शाळेमध्ये इंग्लिश शिकवणारे चांगले शिक्षक आहेत आणि खूप शिकवतातही. मराठी शाळांना नक्कीच उभारी दिली पाहिजे. शासनाचं मराठी शाळांवरती लक्ष पाहिजे, जेणेकरून मराठी शाळा अस्तित्वात राहील. आज काही शाळा असायत, आमच्या टायमाचा जर आम्ही पट पाहिला तर 200, 300 पट असायचा. आज एकूण शाळेचा पट आहे 50, 40 असा पट झालाय. आणि इंग्लिश स्कूलकडचे लोकांचं म्हणजे मुलांचा कल मुलांपेक्षा आई वडिलांचा कल इंग्लिश स्कूलकडे जास्त आहे. आणि कदाचित मुलांचं खेळणंही आज हरवून जातं की काय असं वाटतंय. ते पण आहे, त्यांच्या अंगावरती जे सतत शिक्षणाचा बोज आहे, हे कर ते कर. कदाचित बालपण ही एक वेगळी अवस्था आहे. तुकोबा तर म्हणतात लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. म्हणजे लहानपण जितका आनंदात घालवता येईल तितका आनंदात घालवायला पाहिजे. पण याच लहान वयात मुलांवरती कुठेतरी एक शिक्षणाचा दबाव आणला जातोय की तुला हेच करायचंय, तुला हे पाठच करायचंय. हे कुठंतरी नको आहे. आणि जे माझं एक म्हणणं आहे, जे काय होतंय शिक्षक घरचे लोक मुलांना असं फोर्स करतात की तू हेच कर, तू तेच कर, तू कलेक्टरच झाला पाहिजे, तू डॉक्टर झाला पाहिजे, तू वकील झाला पाहिजे. तसं नसायला पाहिजे. प्रत्येक पालकानं आपल्या मुलावरती दबाव टाकू नये की तू हेच व्हायचंय, तू अमुकच. आज जर माझ्या घरची म्हणली होती नाही म्हणली असते तुला कलेक्टरच व्हायचंय तर मी कदाचित एक चांगला कीर्तनकार नसतो. आणि जे आज माझ्या मुलं घडतायत, माझ्याकडे बघून जे संप्रदाय येत आहेत ती लोकांचाही कदाचित संप्रदायाकडे कल नसता. म्हणजे तुम्हाला ज्याच्या या क्षेत्रात कल आहे, कदाचित एखादा कॉलेजमध्ये शिक्षणात हुशार नसेल पण त्याला खेळ आवडत असेल, कदाचित तो खेळात करिअर घडू शकतो. उदाहरणं आहेत ना, सचिन तेंडुलकर 10वी नापास आहेत पण आज भारतरत्न पुरस्कार मिळालाय. अख्खा देश त्यांचं नाव घेतोय. म्हणजे तुम्ही शिक्षणातच पुढे जा असं काही म्हणणं नाही. शिक्षण तर असणं गरजेचंच आहे, पण त्याच्याबरोबर तुमच्याकडे जी कला आहे तिला तुम्ही दाद द्या, तुम्ही तिला पुढे आणण्याचा प्रयत्न करा. एखाद्या खेळामध्ये तुम्हाला चांगलं खेळता येत आहे तर तो खेळ खेळा, कदाचित त्यामधून तुम्ही यशस्वी व्हाल. कुठलंही क्षेत्र बारीक किंवा मोठं नसतं, फक्त त्यात आपण कुठल्या ठिकाणी आहे त्यावरून आपली उंची ठरत असते.
तुम्ही MPSC करत होतात, तर MPSC एखादा मुलगा करतो कशासाठी? पद, प्रतिष्ठा, प्रसिद्धी. तिकडं जर सक्सेस मिळालाच असता तर ती खूप मोठी गोष्ट होती, पण तुम्ही तिकडच्या काही आशा म्हणजे सोडल्या आणि वारकरी संप्रदायामध्ये आला, एक नाव तुमचं झालंय आता, तर तुम्हाला कसं वाटतंय? म्हणजे एक कोणीतरी ऑफिसर असावं हे स्वप्न होतं माझं, काहीतरी एक PSIच्या पुढची पोस्ट कुठली तरी आपल्याला असावी हे एक स्वप्न होतं. पण कदाचित तिकडं सक्सेस न मिळाल्यामुळं मग मी आज कीर्तन क्षेत्रात आहे, आणि हा लहानपणीपासून माझं कीर्तन क्षेत्र आहेच, पण मी ते पण करत होतो. मग एक माझी जुनी परंपरा आहे की भजन कीर्तन करणं ही माझी लहानपणापासूनची. मग आज एक तिकडं मी सक्सेस नसलो तरी आज कीर्तन क्षेत्रात मी खूप सक्सेस आहे. म्हणजे आज कीर्तन क्षेत्रात एक चांगलं माझं नाव आहे, चांगली माझी प्रतिष्ठा आहे. आणि खऱ्या अर्थानं तिकडं पद मिळाल्यानंतर जेवढा मला सन्मान मिळाला असता, जेवढी माझी प्रतिष्ठा मिळाली असती, कदाचित पैसा भरपूर मिळाला असता. आज इकडं कदाचित पैसा कमी जास्त असेल, पण आज इकडं पद, प्रतिष्ठा, सन्मान जो होतोय, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे भगवंताच्या भक्तीत सुख मिळतंय ना, ते तिकडं कदाचित मिळालं नसतं. म्हणजे जे आज मनाला शांती आहे, जे सुख आहे, जे समाधान आहे, कदाचित तिकडं मिळालं नसतं. पण आज इकडं मी समाधानी आहे, सुखी आहे, आणि एक चांगलं जीवन जगतोय, भगवंताच्या भक्तीत राहतोय, भगवंताच्या भक्तीत रममाण होतोय, समाधानी आहे आणि खुश आहे. की चला ते नाही मिळालं, पण मी माझं जे लहानपणापासूनचं आवडतं क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये भगवंताच्या भक्तीमध्ये मी सक्सेस आहे. मग तेवढं मोठं पद, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी तुम्हाला आत्ता आहेच, त्याबद्दल काय वाटतं? आहेच, एक आनंद आहे की खऱ्या अर्थानं आपण एवढ्या आपल्याला चार लोक ओळखत आहेत, आपलं एक नाव म्हणजे एक ब्रँड झालंय, त्याबद्दल आज म्हणजे पाहायला गेलं तर लहानपणापासूनची भक्ती आणि आज मिळालेला मान सन्मान या तरुण वयात हा खूप मोठा आहे. कदाचित हा सन्मान मिळवण्यासाठी आयुष्यही निघून जातं. आणि वारकरी संप्रदायातल्या कीर्तनकाराला जो महाराष्ट्र आणि जो हिंदू धर्म सन्मान देतो ना, तो कुठेच सन्मान मिळत नाही. इतका सन्मान कीर्तनकाराचा आज होतोय. निश्चित एक सन्मान एक वेगळ्या ठिकाणचा आहे. सन्मान माझा नाही, तो माझ्या ज्ञानोबारायांचा, माझ्या तुकोबारायांच्या शिकवणीचा आहे, त्यांच्या विचारांचा आहे. हा आमचा कोणा एका व्यक्तीचा, वारकरी संप्रदायात कोणा एका व्यक्तीचा सन्मान नाही, तो माझ्या ज्ञानोबा तुकोबाचा सन्मान आहे, माझ्या भगवंताचा सन्मान आहे. कारण त्यांच्यामुळं आम्ही आहोत. ज्ञानोबा तुकोबांचे संस्कार आमच्यावरती आहेत, त्यांच्या विचाराचा पगडा आमच्यावरती आहे, त्यामुळं आम्ही या ठिकाणी आहे आणि समाज आम्हाला मानतोय. जर आमच्या जीवनातून ज्ञानोबा तुकोबाराया जर वजा केले तर आम्हाला कोणी मानणार नाही, पण ज्ञानोबा तुकोबांमुळं आम्हाला किंमत आहे, असं आहे ते. कीर्तनात ज्ञानोबारायांच्या, तुकोबारायांच्या कथा आपण ऐकतो, सांगतो पण. तर तुम्हाला एकंदरीत कीर्तन म्हणजे काय वाटतं? काय कीर्तन ही संकल्पना काय? आता कीर्तन हे एक संकल्पना, कीर्तन क्षेत्राच्या बाबतीत बोलायचं गेलं तर आतापर्यंत कीर्तन क्षेत्राकडे आम्ही फक्त एक भक्तीचं साधन, नामस्मरणाचं साधन म्हणून बघत होतो. पण एक ज्ञानोबारायांच्या, तुकोबारायांच्या काळातही जे तुकोबारायांनी कीर्तन केले त्यात फक्त नामस्मरणाचं महत्त्व सांगितलं नव्हतं, भक्तीचं महत्त्व सांगितलं नव्हतं, की जगतानाही माणसानं कशा पद्धतीने जगावं असे अभंग आहेत, कोणाची सेवा करावी, कशी करावी, याच्यावरती अनेक अभंग आहेत. मग आजही कीर्तनकारांना फक्त भक्ती मार्ग किंवा नामस्मरण मार्ग न सांगता आज आम्ही तरुण कीर्तनकार, म्हणजे माझ्या वयाचे जे कीर्तनकार आहेत, आम्ही सगळे एक वेगळा विचार घेऊन समाजापुढे जातोय. भक्ती नामस्मरण तर करावं लागणार आहे, त्याशिवाय पर्याय नाहीच. पण भक्ती नामस्मरण करताना जगाला, तरुण मुलाला काय उपदेश होईल, जे आज तरुण भरकटतोय, जो आज तरुण एक वेगळ्या मार्गाकडे जातोय, जो एक वेगळा रस्ता त्यांनी पकडलाय, तो तरुण आज एक चांगल्या मार्गाला कशा पद्धतीने आणता येईल, नवे एक विचाराची प्रगल्भता, विचारांचा पगडा, चांगले विचार समाजामध्ये कशी रुजवले जातील, हा प्रयत्न आम्ही करतोय. मग त्या माध्यमातून मी आधीही बोललो, छत्रपती शिवाजी महाराज असतील, अनेक धर्मकार्य असतील, आणि त्यात माझी आवडती एक व्यक्ती मी सिंधुताई सपकाळ प्रत्येक कीर्तनामध्ये सांगतो. कारण सिंधुताई सपकाळनं समाजाला एक वेगळा मार्ग दाखवला, एक समाजाच्या वेगळं उपयोगी कार्य केलं, अनाथांची माय झाल्या त्या. आणि कदाचित मी त्याच सांगतो, मी त्यांच्याप्रमाणे जीवन जगतो म्हणून त्यांच्या पुण्यस्मरणाला माझं कीर्तनही झालं. म्हणजे माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण की एक पद्मश्री पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीचा, जिनं महाराष्ट्र नाही, भारत नाही, भारताच्या बाहेर जाऊन जगाला मार्गदर्शन केलं. नवे जगातली सर्व लोक ज्या व्यक्तीचं मार्गदर्शन ऐकायला बसत होती, त्या सिंधुताई सपकाळांच्या पुण्यस्मरणाला माझं कीर्तन झालं आणि माझ्या कीर्तनानं त्यांना श्रद्धांजली वाहिली गेली. कदाचित हे माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं यश आहे की एका पद्मश्रीचं पुण्यस्मरण माझ्या कीर्तनानं पार पडतंय. आणि एक भक्ती मार्ग सांगता एक जगत असताना काय कसं केल्यानंतर तरुणानं काय होईल, किंवा एक विचारांचा वेगळा पगडा आम्ही कशा पद्धतीने मांडू शकतो. मग आज एक नामदेव शास्त्रींचं, न्यायाचार्य डॉक्टर महंत नामदेव शास्त्रींचं उदाहरण आहे.
अगदी विवेचन जर चिंतन पाहायला गेलं तर किती गोड बोलतायत ते, समाजाला किती उपयोगी असेल, प्रत्येक जीवनात जे रोजच्या जीवनात महत्त्वाचे विचार आहेत ते त्यांच्या माध्यमातून आपण ते पेरण्याचा प्रयत्न करतायत. मग कदाचित भक्तीबरोबर हे विचारही समाजात जाणं गरजेचं आहे. कारण आज लोकांकडे पैसा भरपूर आहे, संपत्ती भरपूर आहे, पण विचारांची उंची मात्र लोकांची कमी झाली आहे. आणि ती विचारांची उंची जर वाढवायची असेल तरी ते कीर्तन माध्यम आहे. कीर्तना एवढं सर्वात प्रभावी माध्यम कोणतंच नाही. कारण कीर्तनात परखडपणे बोललं जातं, दुसरीकडे फक्त आपल्या फायद्याचं बोललं जातं. कीर्तनात फायदा वगैरे काही बोललं जात नाही. समाजाच्या हिताचा जो निर्णय आहे, समाजाच्या हिताचं जे बोलणं आहे तेच कीर्तनात बोललं जातं. म्हणून कीर्तन हे आजच्या काळात गरजेचं आहे. कारण आज आपण जर बघायला गेलो, टीव्ही असेल काही असेल तर सगळीकडे एक लोकाला भरकवण्याचं काम चाललंय. प्रत्येकडे आज टीव्हीच जर पाहायचं गेलं तर आज 5 मिनिटं टीव्ही पाहू वाटत नाही. कोणाची तरी धराधरी उचली आपटापटी भांडणं काही ना तरी काहीतरी आहेच. म्हणजे जिथं 1 मिनिट माणसाला शांत ठेवलं जात नाही तिथं कीर्तन क्षेत्र 2 तास कीर्तनातून माणसं शांतपणे ते ऐकतायत आणि तो विचार डोक्यामध्ये रुजवतायत आणि ते आचरणात आणण्याचाही प्रयत्न करतायत. आज जर बघितलं तर लाखो तरुण आमच्याकडे आकर्षित झालेले आहेत कीर्तन क्षेत्राकडे. आणि आज आमच्या तरुण कीर्तनाची कीर्तनं जर पाहायला गेलं तर तरुण मंडळी कीर्तन जास्त राहतात आमच्या कीर्तनाला उपस्थित. कारण त्यांना माहिती आहे कीर्तनात एक जीवन जगण्याचा नवा मार्ग मिळतोय. जीवनाची दिशा जर भरकटलेल्या माणसाला जर जीवनाची दिशा जर प्राप्त करायची असेल आणि सापडवायची असेल तर कीर्तनात येऊनच बसावं लागेल, त्याशिवाय दिशा मिळणार नाही हे निश्चित आहे. तुम्ही म्हणताय की आजची यंग जनरेशन कीर्तनाकडे आकर्षित होते, तर मला सांगा तरुण कीर्तनकारांनी आजच्याच तरुणांसाठी काय केलंय आणि तरुणांचं आणि तरुण कीर्तनकारांचं काय नातं आहे? त्या बाबतीचं जर बोलायचं झालं तर तरुण कीर्तनकारांचं आमचं एक इंस्टाग्रामच्या माध्यमातून एक व्यवस्थित बॉन्डिंग आहे. रोज आम्ही लाईव्ह जात असतो, तरुणांशी एक कनेक्ट राहत असतो. त्यामध्ये जर पाहायलाच गेलं तर आदरणीय हरिभक्ती पारायण सोपान महाराज कनेरकर असतील, सोपान महाराज सानप असतील, सागर महाराज बोराटे असतील, विशाल महाराज खोले असतील, पुरुषोत्तम महाराज पाटील असतील, माऊली महाराज पाटडे असतील, शिवललाताई पाटील असतील, साध्वी सोनाली दिदी करपी असतील, ह्या सर्व कीर्तनकारांचं तरुण पाहायला गेलं. माझे मित्र आमचे कविराज महाराज झावरे असतील, यांचं या कीर्तनकारांचं बघितलं तर एक लाईव्हच्या माध्यमातून रोजच्या कीर्तनाच्या माध्यमातून एक तरुणांशी बॉन्डिंग आहे. आणि तरुणांना जर काही अडचणी आल्या तर आम्ही नेहमी तरुणांना मार्गदर्शन करत असतो, तरुणांशी बोलत असतो, तरुणांशी संवाद साधत असतो. आणि जे तरुणांच्या जीवनात गरजेचे विचार आहेत ते आम्ही आमच्या इंस्टाग्रामच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून पेरत असतो. मला सांगा कीर्तनाच्या माध्यमातून तरुणांना ध्येयवादी का बनवलं पाहिजे? कीर्तनाच्या माध्यमातून तरुणांना ध्येयवादी बनवलं पाहिजेत. कारण आज कीर्तनाकडे तरुण आकर्षित झालाय आणि कीर्तनात जर तरुण येऊन बसला तर तरुणांना ज्यावेळेस आम्ही मार्गदर्शन करेल, ज्यावेळेस आम्ही तरुणांवरती वेगवेगळ्या महापुरुषांचा संतांचा विचाराचा प्रगल्भाचा गाडा त्यांच्यावरती जर आम्ही बिंबवत असेल तर निश्चित त्यांच्यामध्ये बदल होईल आणि एक ऊर्जा कीर्तनातून मिळून ते त्या पद्धतीनं जीवन जगायला सुरुवात करतील, प्रयत्नवादी बनतील. मग कीर्तनामध्ये नामस्मरण पण पाहिजे. हो, कीर्तनामध्ये भगवंताची स्तुती पाहिजे, संतांची स्तुती पाहिजे, समाज खेळता राहिला पाहिजे. आता कीर्तन करणं म्हणजे नॉट अ जोक. मग यातून सगळ्या गोष्टींचा ताळमेळ कसा साधवायचा? आम्ही अभंगाच्या माध्यमातून आम्ही निवडताना अभंगच असे निवडतो की ज्यामध्ये तरुणांना मार्गदर्शनही होईल, भगवंताचं चिंतनही होईल, संतांचं चरित्रही लोकांपुढे जाईल आणि त्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीचा विचार त्या कीर्तनामध्ये केला जाईल. अभंगाची मेन गाभा न सोडता सर्व विचारांची मांडणी आम्ही त्या पद्धतीनं करत असतो. आणि यामध्ये तुमची कीर्तनं जवळपास विनोदीच आहेत. तर तुम्ही विनोदावर का भर दिलाय? विनोदी पाहायला गेला तर कदाचित मी असं बोलेल, माझी कीर्तनं बऱ्यापैकी थोडी विनोदी असतात आणि हसत हसत त्यांच्या मनावरती आपण आपले विचार बिंबवावेत म्हणून दृष्टांतही त्याच पद्धतीने देईन. दृष्टांतामध्ये सिद्धांत महत्वाचाच मानला जातो, पण तो विनोदी दृष्टांत सांगून सिद्धांत महत्वाचा पटवून दिला जातो त्यांना. म्हणून थोडी एक विनोदी कीर्तनं होत आहेत, म्हणून विनोदाकडे थोडा. नाहीतर चिंतन नामस्मरण त्या पद्धतीनं असतंच माझ्या कीर्तनात. प्रमाणांशिवाय मी बोलतच नाही, पण जरी विनोद केला तरी त्याला प्रमाण देऊन. म्हणजे एक माझ्यावरती थोडंसं बाबा महाराज इंगळेंचं मी पॅटर्न घेतो की बाबा महाराज इंगळे विनोदातून प्रबोधन करायचे आणि विनोदातून मार्मिकता सांगायची, चिंतन सांगायचे. मग त्यांचा वासा आज ते तर राहिले नाहीत पण कीर्तिरूपाने ते निश्चित आहेत. मग त्यांचा वारसा थोडासा पुढे जावा, त्यांचे विनोद आणि त्यांचा सिद्धांत प्रत्येकापर्यंत पोहोचावा आजच्या पिढीत, म्हणून एक थोडीशी विनोदी कीर्तनाची झालर मी त्याला ठेवलेली आहे. आणि जाणून बुजून मी विनोद कीर्तनात कधीच करत नाही की ओढून ताणून आणत नाही. तो दृष्टांताच्या माध्यमातूनच असतो, अभंगाला धरूनच असतो. आपण आधी ठरवलेलं असतं या दृष्टांतामध्ये हे विनोद आहेत. म्हणजे माझे पण अनुभव आहेत. काही वेळा काय होतं, कीर्तनाला आपण उभं राहिलो ना तिथंच काहीतरी लाईव्ह विनोद करत असतो. मग त्यातील तुमच्या आठवणीत असलेला कोणता आहे का? कधी कधी असे विनोद होतात. आता माझा एक आठवणीतला किस्सा आहे, मी ते सांगत असतो. पैसा किती गरजेचा आहे माणसाच्या जीवनामध्ये. त्यामध्ये एक मागच्या 15 दिवसापूर्वी ओम साईनं शूट केलंय. ते मागच्या 15 दिवशी मी कीर्तन करत असताना
एका माणसाला मी विचारलं तुमच्याकडे काय खातात, केळी खातात की केळीची साल खातात? तो म्हणला महाराज केळीची सालच खातात. माझा तो रागा होता. मग त्यामुळे बोलता बोलता त्याच बऱ्यापैकी विनोद झाला. बाबा असं कसं होऊ शकतं, तुमच्याकडे केळीची साल कशी खाऊ खाली जाऊ शकते? मग ते बोलता बोलता विनोद करत असतात. कदाचित काही घटना पुढे समोर घडतात, त्यातून विनोद होत असतात. कोणतरी झोपलेलं असतंय, त्यातून विनोद होत असतात. अशा घटना घडत असतात. आणि बोलताना काय होतं, विनोद आपल्या समोर झालाय तो आपल्याला कळलाय, गायकांना कळतो आणि कीर्तनकारला कळतो. त्यावेळी त्यांच्यामध्ये एक म्हणतो ना, एक लिंक लागते हसण्याची, आणि ती समाजापुढे आपल्याला प्रदर्शित करायची, सांगायची काहीतरी विनोद झालाय. तुम्ही कसं सांगता? शक्यतो विनोद झालेला लोकांना कळतो बऱ्यापैकी, कारण आताची लोक बऱ्यापैकी काही विनोद कसे असतात, गायक आणि कीर्तनकार या दोघांनी झालेले असतात, खुणवा खुणवी म्हणा, असे काही प्रकार असतात. पण ते तुम्ही ते आम्ही स्पष्ट करून देतो, असं असं झालं, असं झालंय. कदाचित त्यांचं काहीतरी प्रमाण कुठेतरी गेलंय, कुठेतरी काहीतरी झालंय, कुठेतरी स्वर गेला, किंवा चुकीचं प्रमाण बसलंय, ते प्रमाण मला आक्षेप नव्हतं, किंवा असं काहीतरी होत असतं कधीतरी. मग त्यातूनही कधीतरी विनोद घडतो. कधी कधी गायक उंच गातात, गोड गातात, मग त्यातून एक विनोद होतो. कधी कधी एखादा आलाप चुकत असतो, कदाचित टाळीत चुकतं, कधीतरी आडवं पडतं, त्यामुळे मग कधीतरी विनोद होत असतो, कधीतरी ते घडत नाही बरोबर. त्यामुळं आमच्यात पण विनोद आम्हाला घडतो. सध्या तुमचे कीर्तनाचे व्हिडिओ पण रील्स इतक्या व्हायरल होत आहेत. मग तुम्ही आई वडील त्यात सांगताय, आई वडीलच असतील काही विनोदाचे आहेत, आणि तुमची बोलण्याची पद्धत जी आहे म्हणजे रोकवाई ठोक, त्या माध्यमातून तुम्ही जवळपास इंस्टाग्राममध्ये आता एक खूप मोठं यश संपादन केलेलं आहे. तर मला सांगा की आज कीर्तनकार जे आहेत तुमच्यासारखे, ते रील्स बनवतायत, कीर्तनाच्या असतील, बाकी काहीतरी सांगतायत रील्समधून, तर तुम्हाला काय वाटतं की इंस्टाग्राम रील्सचा आणि संप्रदायाचा काय संबंध तुम्ही लावाल? आता जर त्या बाबतीत रील्स, इंस्टाग्राम, सोशल मीडिया आणि कीर्तनकारांचं नातं जर बोलायचं झालं तर सोशल मीडिया हा समाजापुढे जाण्याचा सगळ्यात प्रभावी माध्यम आहे. म्हणजे आपले विचार एका क्षणात कोट्यवधी लोकांपर्यंत जर पोहोचवायचे असतील तर सगळ्यात प्रभावी माध्यम सोशल मीडिया, इंस्टाग्राम, यूट्यूब असेल, फेसबुक असेल. आणि मी नेहमी मी तुम्हाला सांगून जाईल, जर बघा आज जर इंस्टाग्रामवरती बघितलं, माझा इंस्टाग्रामवरती येण्याचा उद्देशच तो होता की लॉकडाऊनच्या काळामध्ये अशा काही घटना घडल्या. एकतर लॉकडाऊनमध्ये सगळीच घरात कोंडले गेले होते आणि त्यामध्ये ते इंस्टाग्राम, सोशल मीडिया व्हायरल होतं. मग त्यावेळेस काही बी विचार लोकांपर्यंत जात होते ते आम्ही इंस्टाग्रामवरती बघितले, आणि मग वाईट विचारची पेरणी लोकांमध्ये होते, त्यात कुठेतरी चांगल्या विचारांची, सद्गुणांची पेरणी व्हावी, सद्विचारांची पेरणी व्हावी, म्हणून आम्ही इंस्टाग्रामचा वापर करायला लागलो. कीर्तनकार, बऱ्यापैकी कीर्तनकार इंस्टाग्रामचा वापर करतात. आता यात इंस्टाग्रामचा वापर करणं योग्य आहे, गरजेचंच आहे, कीर्तनकारांनी तरी करावा. कारण ज्यांना काहीच कळत नाही, जे काहीच विचार मांडत नाहीत, ज्यांचे काहीच विचार समाजाला उपयोग नाहीत, त्यांचे आज मिलियनमध्ये फॉलोअर्स आहेत. विचार केला, काहीच उपयोग नाही, काहीच त्या रीलचा फायदा नाही. आज काही रील्स इंस्टाग्रामवरती रील टाकल्या का पाहिजेत याच्यावरती जर बोलायचं झालं, इंस्टाग्रामचं, सोशल मीडियाचं, महाराज लोकांचं नातं जर बोलायचं झालं तर बघा, आज इंस्टाग्रामवरती 10 जर रील खराब आल्या, आज इंस्टाग्रामवरती 10 जर रील खराब आल्या तर त्यात एक रील नंतर 11व्या आमच्या कीर्तनकारांची ते, आणि त्या 10 रीलनं वाईट विचार पेरलेला आमच्या एका रीलनं तो वाईट विचार पुसून टाकला जातो. म्हणून निश्चित प्रत्येक कीर्तनकारानं रीलचा वापर केला पाहिजे, इंस्टाग्रामचा वापर केला पाहिजे. विचारांची जर पेरणी करायची असेल, विचार जर प्रत्येक घरोघरामध्ये पोहोचवायचे असतील तर निश्चित इंस्टाग्राम वापरलं पाहिजे, रील्सचा वापर केला पाहिजे. कारण त्यामुळं आज तरुण योग्य मार्गाला जाईल, तरुणाला दिशा मिळेल. अर्ध्या 30 सेकंदाचा व्हिडिओ, 30 सेकंदाचा व्हिडिओ कदाचित आयुष्य माणसाचं बदलून टाकतं. 30 सेकंदाची रील एखाद्या व्यक्तीचं आयुष्य बदलूही शकते, नव्हे एखाद्या व्यक्तीचं आयुष्य उंचावरतीही नेऊ शकते, एखाद्या व्यक्तीला यशही मिळवून देऊ शकते, आणि एखाद्या व्यक्तीचं आयुष्यही बर्बाद करू शकते, फक्त 30 सेकंदाची रील. म्हणून ती रील टाकताना माझं प्रत्येकाला म्हणणं आहे, कोणीही सोशल मीडिया जो वापरत असेल, रील स्टार असेल, त्यानं एक विचार केला पाहिजे, ही आपली रील कोट्यावधी लोकांपर्यंत जाते, कदाचित त्यातून वाईट विचार तर पेरला जात नसेल ना, तो कदाचित हानिकारक नसेल ना, त्यामुळे कोणाला तरी वाईट वाटेल का, कोणाचं मन दुखावलं जाईल का, हा विचार कदाचित करायला पाहिजे. कारण जर एक रील तुम्ही खराब टाकताय तर 10 लोक त्या रीलचा विचार करून त्या रील प्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतात. मग वाईट रील टाकण्यापेक्षा सद्विचारांची रील नेहमी पुढे आली पाहिजे, हा माझा विचार असेल. आणि म्हणून आम्ही इंस्टाग्रामचा वापर करतोय. आणि त्या बाबतीत बोलायचं गेलं तर आज लोकांचा आम्हाला प्रतिसादही आहे. लाखोंच्या आसपास आमच्या कीर्तनकारांचे फॉलोअर्स आहेत, मिलियनमध्ये आमच्या कीर्तनकारांचे फॉलोअर्स आहेत. चांगल्या विचारांनाही साथ देणारी लोक आहेत, फक्त चांगले विचार तेवढ्या पद्धतीने आपल्या लोकांपर्यंत बिंबवता आले पाहिजेत. म्हणून इंस्टाग्राम आम्ही वापरायला लागलो, सोशल मीडिया आम्ही वापरायला लागलो.
आणि सोशल मीडिया वापरल्यानंतर तुकोबांचे ज्ञानोबांचे विचार निश्चित प्रत्येक घरापर्यंत पोहोचतील. ज्ञानोबा तुकोबा शिवबा प्रत्येक घराघरात जातील आणि प्रत्येकाला कळतील ज्ञानोबांचं समर्पण काय, तुकोबांचं समर्पण काय आणि शिवाजी महाराजांचं समर्पण काय हे कळालं पाहिजे. बरोबर आहे. आता म्हणजे मोबाईलचा वापर कीर्तनकार करतो, याचाच अर्थ टूल्सचा वापर करतात. इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, ट्विटर आहे. मग आता कीर्तनकाराने लक्झरियस राहणे याबद्दल तुम्हाला काय वाटतं? का राहू नये, का राहू नये? समाजाचा विचार आहे की कीर्तनकारानं फॉर्च्युनरच गाडीत का आला, हा तेच तर. एवढ्या मोठ्या गाड्या कीर्तनकाराला का पाहिजेत, का नसून येत आम्हाला? तो कदाचित माझा एक त्यांनाही प्रश्न असेल, तुम्ही फक्त 9 दिवस आमच्या गाडीत बसून बघा, 10व्या दिवशी तुम्ही आमच्या जवळ यायचं नाही, लांब जाता, लांब नको, तुमच्यासोबत नको. कारण इतका खडतर प्रवास आहे, कदाचित आम्ही घरी जाईल का नाही सुद्धा सांगता येत नाही. 24 तास आमचा प्रवास रस्त्यावरती आहे, 24 तास आम्ही रस्त्यावरती राहतो. मग गाड्या आम्हाला आरामाला आलिशान तर पाहिजेतच, गाड्या तर चांगल्या पाहिजेतच. गाडी नसेल तर प्रवास होणार नाही. कदाचित त्या गाडीच्या किमतीपेक्षा आमचं आयुष्य लाख मोलाचं आहे. कारण आम्ही ज्ञानोबा यांचे तुकोबा यांचे विचार फिरतोय आणि आम्ही जगलो पाहिजे. जर आम्हीच नाही राहिलो तर ज्ञानोबा तुकोबा घराघरात पोहोचणार नाहीत. म्हणून गाड्या निश्चित चांगल्या आहेत. आमच्या गाड्यावरून मला तरी वाटतं कोणी कमेंट करू नये. आणि तुम्ही मुद्दा चांगला म्हटलात, कारण गाड्या चांगल्या आहेत. आज तक्रार केली जाते, लोक काही बोलतात, लोकांना कोणाला सोडलंय हो? आज जर एखादा चांगला कीर्तनकार चांगलं लक्झरी जीवन जगत असेल, काय काय आमच्या मोबाईलवरती चालतात. आमचे महाराजांना एवढी भारी मोबाईल कशाला? का नसू नयेत, का नसू नयेत? जर दुसऱ्या धर्माचा प्रचारक जर चांगल्या गाड्यातून येत असेल, 2-2, 3-3 कोटीच्या गाडीतून जर दुसऱ्या धर्माचा धर्मप्रचारक येत असेल, तर आपल्या हिंदू धर्माचा धर्मप्रचारक कीर्तनकार चांगल्या गाडीतून का जाऊ नये? गेलाच पाहिजेत. माझं तर म्हणणं आहे चांगल्या गाड्या पाहिजेत, फॉर्च्युनर नाही पाहिजेत, रेंज रोवर पाहिजेत कीर्तनकाराला. आणि माझं तर एक स्वप्न आहे की प्रत्येक कीर्तनकारानं महाराष्ट्रातल्या रेंज रोवर मधूनच फिरावं, प्रत्येक कीर्तनकारानंही फिरावं आणि प्रत्येक कलाकारानं फिरावं. कारण ती गरज आहे. कारण आज महाराज जगले पाहिजेत. आणि कदाचित बघा महाराजांना त्रास आहेत, प्रत्येक महाराज कीर्तनकाराला काही ना काही त्रास आहे, शारीरिक काही ना काही त्रास आहे. हे फक्त घडते प्रवासातून. कधी कधी आमचा एक दिवसाचा प्रवास 1,500 किलोमीटर आहे. सामान्य माणसं जर गाडीतून प्रवास करत असतील तर आज जर 100 किलोमीटरची ट्रिप जर त्यांनी केली तर ते रात्रभर उठत नाहीत, कंटाळतात. आम्ही हजारो किलोमीटरचा प्रवास करतोय, सकाळचं कीर्तन करतोय, संध्याकाळचं कीर्तन करतोय. आता लोक म्हणतील पैसा घेताय, पैसा सर्वस्व नाही. पैशासाठी आम्ही पळतो हा विचारच नाही, पैशासाठी नाही. आम्ही देह वेळेत, आम्हाला समाज बदलायचा आहे, समाजात एक चांगल्या विचारांची पेरणी करायची, त्यामुळे आम्ही पळतोय. पैसा हे दुय्यम माध्यम आहे, तो आमच्या जगण्यासाठी गरजेचा आहे, आमच्या प्रवासासाठी गरजेचा आहे. पैसाच नाही मिळाला तर आम्ही प्रवास करू शकत नाही, आम्ही गाड्यातून फिरू शकत नाही. गाडी डिझेल आहे, ड्रायव्हर आहे, खर्च आहे. बरं एवढं करू नये, प्रवास करून 2 तास कीर्तन करायचं आहे, तेही हजारो 10,000 लोकांमध्ये, तेही तेवढ्याच ताकदीनं. एवढं सोपं नाही कीर्तन, एवढं सोपं नाही. दुसरं काही सोपं आहे, दुसरं काही बोललेलं लोक खपून घेतील, पण कीर्तनात एक शब्द जरी चुकीचा गेला तरी लाखो लोक त्यावरती कमेंट करणार आहेत. त्यामुळं कीर्तनकारांना विचार करून बोलावं लागतंय. त्यामुळे गाड्यात फिरत असताना आम्हाला गाडी आलिशान पाहिजेत, आवाज अभ्यास करायचा आहे, अभ्यासाची गाडी तेवढी सगळं व्यवस्थित पाहिजेत, बसायला व्यवस्थित परत जागा पाहिजेत सगळ्या गाड्या. कारण आमचा प्रवासातच अभ्यास असतो. अभ्यास आम्हाला घरी तर करता येत नाही, कारण घरी आलो की आम्हाला घरच्यांना वेळ द्यावा लागतोय. मुलं बाळ आहेत, आई वडील आहेत, आमचे पाहुणे रावळे आहेत, मग तो वेळ राहिलेला घरी द्यावा लागतो. त्यामुळे अभ्यास तर गाडीतच करावा लागतो. खरे. तुम्हाला धर्माबद्दल काय वाटतं? धर्माच्या बाबतीत बोलायचं गेलं तर खऱ्या अर्थानं हिंदू धर्म हा जगात सर्वात श्रेष्ठ धर्म आहे. हिंदू धर्मात जो विचार सांगितला तो कोणत्याच धर्मात मानला गेला नाही. हिंदू धर्माची जी तत्व आहेत ती कोणत्याच धर्मात तत्व नाहीत. हिंदू धर्म हा सर्वांना सामावून घेणारा धर्म आहे. हिंदू धर्म हा सर्व समावेशक आहे, जातीवादाच्या पलीकडे गेलेला धर्म आहे, धर्मवादाच्याही पलीकडे गेलेला धर्म आहे. आणि निश्चित हिंदू धर्म हा एक जगाला आदर्श देणारा धर्म आहे. म्हणून हिंदू धर्म हा सगळ्यात श्रेष्ठ आहे. आज काय झालंय, आपल्याच धर्मातले लोक आपल्या धर्माला नावं ठेवायला तयार झाले. आपल्या धर्मातले लोक आपल्या धर्माचं कमीपणा करण्याचा प्रयत्न करतायत. पण निश्चित हिंदू धर्म इतका श्रेष्ठ धर्म या जगात कोणताच नाही. आज जर अमेरिकेत गेलो, आज जर पाश्चात्य संस्कृतीमध्ये गेलो तर आज हिंदू संस्कृतीचे गोडवे गायले जात आहेत, हिंदू संस्कृती डोक्यावरती घेऊन जात आहेत. मला एक प्रसंग आठवतोय या बाबतीत बोलायचं झालं तर. एक मी असं ऐकून आहे, आणि ऐकून नसलो तरी तीच आपली भूमिका आहे आणि तेच आपलं श्रेष्ठत्व आहे. काय झालं, पाश्चात्य काही लोक विमानानं प्रवास करून आपल्या भारतात आली. ज्यावेळेस ती विमानात बसली त्यांना माहित होतं भारताची संस्कृती अशी की भारतात मंदिरात जाताना लोक चपला काढतात. मंदिरात माणसं चपला नेत नाहीत, चप्पल मंदिराच्या बाहेर काढतात, घराच्या बाहेर काढतात.
आणि त्यांना हे माहीत होतं चप्पल ही मंदिराच्या बाहेर काढायची असते. ज्यावेळेस ते विमानात बसून भारतातला प्रवास सुरू झाला, भारतात पोहोचले, त्यावेळेस भारताच्या मातृभूमीवरती पाय ठेवताना त्यांनी चप्पल न घालता भारताच्या मातृभूमीवरती पाय ठेवला. त्यावेळेस तिथली लोक भारतातली काय हसले, अरे चप्पला नाही त्यांच्या पायात, काय लोक आहेत हे, परकीय लोक आहेत, इतकी पुढे लोक चप्पला काढून खाली आलेत. त्यावेळेस आपल्यातल्यानं त्याला एक प्रश्न विचारला, चप्पल नाही तुमच्या पायात. त्यावेळेस त्यानं दिलेलं उत्तर गोड आहे आणि आपल्या हिंदूंच्या तोंडात चपराक मारणारं उत्तर आहे. त्यानं सांगितलं, आम्ही चप्पल येताना काढली, भारताच्या भूमीवरती पाय ठेवताना चप्पल काढली, कारण आम्ही असं ऐकून आहे भारतातली लोक मंदिरात जाताना चप्पल घालत नाहीत, चप्पल काढून जातात. तर भारत हेच या जगासाठी एक मंदिर आहे आणि या भारतात जर आम्ही पाय ठेवतोय, आम्ही जर मंदिरात पाय ठेवतोय, तर निश्चित आमच्या पायात चप्पल नसायला पाहिजेत. हा विचार कदाचित पाश्चात्यांचा आम्ही अंगीकारला पाहिजे. आणि मग तरुणांनी धर्म कसा जोपासायचा, तरुण मुलांच्या बाबतीतही बोलायचं असेल तर तरुण मुलांनी निश्चित बघ, आपला धर्म जिथं जिथं धर्मकार्य चालू आहे तिथं तिथं धर्मकार्याच्या बाजूने उभा राहणं गरजेचं आहे. आपल्या धर्मासाठी योगदान देणं गरजेचं आहे. आपले प्रभू रामचंद्र आराध्य दैवत आहेत, भगवान श्रीकृष्ण आराध्य दैवत आहेत, मारुतीराया, हनुमंतराय, विठ्ठल पंढरीश पांडुरंग परमात्मा आराध्य दैवत आहे. निश्चित आपला धर्म जोपासणं म्हणजे दुसरं काही नाही की तुम्ही भजन करा, भक्ती करा, तुम्ही रात्रभर टाळ वाजवीत बसा, हे म्हणजे धर्माचरण नाही. पण जिथं जिथं धर्मावरती संकट येईल, जिथं जिथं आपल्या धर्माची विचारांची प्रेरणा केलेली आहे, जो आपला धर्माचा विचार सांगतो तो धर्माचा विचार आचरणात आणला म्हणजे निश्चित धर्म जोपासला गेला. आणि सर्वात मोठा जर धर्मच पाहायला गेलं तर एकच धर्म आहे खरा, तो एकच धर्म जगाला प्रेमार पावे, माणसाने माणसाशी माणसा सम वागणे, याची इतका मोठा धर्मच नाही. तो आचरणात निश्चित भारत एक जगाला आदर्श देश आताही ठरलेला आहे आणि इथून पुढेही एक आदर्श देत राहील, एवढं माझं म्हणणं आहे. वारकरी संप्रदाय धर्म पेरतोच, पण प्रश्न सिक्वेन्स चेंज होतोय. तर मला सांगा की वारकरी संप्रदायामध्ये असं कोणतं व्यक्तिमत्व एक आहे की ज्याच्याबद्दल तुम्हाला बोलायचंय खूप आणि तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल बोलायला आवडेल? धर्माच्या विचाराच्या बाबतीत जर बोलायचं असेल तर धर्म पेरणीच्या जर बाबतीत बोलायचं असेल, धर्मावरती जर प्रखरपणे आज जर कोण बोलत असेल तर एक नाव महाराष्ट्रात आणि कीर्तनकारात मला निश्चित आठवते, ते म्हणजे संग्राम बापू भंडारे. संग्राम बापूच्या बाबतीत बोलायचं गेलं तर संग्राम बापूंचं बोलणं परखड आहे. जिथं जिथं धर्माचा विषय येतो तिथं तिथं संग्राम बापू धर्माच्या बाजूनं मांडतातच, धर्माच्या बाबतीत बोलतातच. धर्म किती चांगल्या पद्धतीने जोपासला जाईल याच्यावरती परखडपणे मान्य जर कोण करत असेल तर निश्चित आज संग्राम बापू धर्माच्या बाबतीत बोलतायत आणि त्यांचं कार्य अशाच पद्धतीने चालू राहू हेही माझे निश्चित म्हणणं असेल. कारण की धर्मावरती बोलणारे कीर्तनकार आज कमीत, धर्मावरती बोलणारी माणसं आज कमीत. कारण धर्मावरती बोललं तर धर्मावरचा रोष दुसऱ्या पत्कारला जातोय, दुसरा धर्म आपल्यावरती नाराज होतोय, हा विचार कुठेतरी वाढतोय. पण संग्राम बापूच्या मनात तो विचार नाही, परखडपणे संग्राम बापू धर्माच्या बाबतीत बोलतायत. आणि कीर्तनकाराच्या बाबतीतच जर आदर्श जर बोलायचं ठरलं आज तर निश्चित मी कुरेकर बाबांचं नाव घेईल. कारण कुरेकर बाबांसारखं जीवन आजपर्यंत मी कुणाचं पाहिलं नाही. आज खूप नावं मोठी आहेत पण नावांच्या बाबतीत बोलताना कोणतरी कोणाची तरी टीका करताना दिसतंय, कोण कोणाच्या तरी द्वेष भावनेनं कोणाला तरी बोलताना दिसतंय. पण कुरेकर बाबांच्या बाबतीत ते नाही. कुरेकर बाबा कितीही तरुण कीर्तनकार असू द्या आणि कितीही वयस्कर तरुण कीर्तनकार असू द्या, तेवढंच सन्मानानं बोलतात, तेवढंच वागवतात, तेवढंच चांगलं बोलतात आणि निश्चित आशीर्वादही देतात. एक आदर्श कीर्तनकार. आणि मी तर त्यांना ज्ञानोबा यांच्या ठिकाणीच पाहतो. माझ्या दृष्टीनं आज माझे ज्ञानोबा कुरेकर बाबाच आहेत. कुरेकर बाबांनाच मी माझे ज्ञानोबा मानतो. आणि तुकोबा यांच्या बाबतीत बोलायचं गेलं तर आज मी आमचे आदरणीय ज्यांची गाथा मुखोद्गत आहेत रामभाऊ बाबा राऊत यांना तुकोबा यांच्या जागेवरती पाहतो. कारण आज ही दोन माणसं अशी जे ज्ञानोबा यांची तुकोबा यांप्रमाणे वर्तन करताना दिसत आहेत. मनामध्ये कुठली लालसा नाही आणि कोणाबद्दल द्वेषही नाही. निश्चित एक प्रत्येक वारकरी संप्रदायातलं जीवन कसं असावं हे कुरेकर बाबांकडे बघितल्यानंतर कळतं. अजून कोण वारकरी संप्रदायातलं असं की जे तुमच्या खूप जवळचं आहे, जीवलग आहे आणि तुम्ही त्यांचे कधी आभार मानले नाहीत, त्यांचं तुमच्या आयुष्यात असलेलं महत्त्व काय कधी सांगितलं नाही, अशी व्यक्ती कोण आहे? वारकरी संप्रदायात जीवलगच्या बाबतीत बोलायचं झालं तर ज्यांनी मला घडवलं ते माझे मार्गदर्शक हनुमंत महाराज मारकर असतील. खऱ्या अर्थानं त्यांच्यामुळं मी आज वारकरी संप्रदायामध्ये एवढं मोठं नाव करू शकलो. मला गायन ज्यांनी बऱ्यापैकी थोडंफार शिकवलं ते माझे महेश्वरजी महाराज बकुरे गुरुजी असतील. आणि मैत्रीच्या बाबतीत बोलायचं गेलं तर आदरणीय हरिभक्तीपरायण माझे जीवलग मित्र आमचे कविराज महाराज झावरे. महाराष्ट्रात मी त्यांना सर्वात जीवलग मित्र समजतो. कारण की आमचं जे बॉन्डिंग आहे ते माझं दुसऱ्या कुठल्याच कीर्तनकारासोबत बॉन्डिंग नाही.
त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये एक वेगळं मैत्रीचं नातं आहे. त्यांच्यासोबत घडलेला काहीतरी एखादा किस्सा? अशी एक घटना घडली होती की मी त्यांच्या अनेक जवळ गेलो. माझा एक फेसबुकला एक व्हिडिओ लय भारी कीर्तनवारी या चॅनलने टाकला होता की जिथं मी मंदिराच्या बाबतीत माझ्या बोललो होतो. माझं ज्ञानोबा तुकोबा पंढरीश पांडुरंग परमात्मा रुक्मिणी साहेब, संत सद्गुरू बाळूमामा, छत्रपती शिवाजी महाराज आणि अहिल्या देवींचं मंदिराचं काम चालू आहे. त्या मंदिराच्या बाबतीत मी लोकांना वर्गणी मागताना आवाहन केलं होतं की खऱ्या अर्थानं एवढं मोठं कार्य चालू आहे, कीर्तनाचं मानधनही माझं कमी असतं. मी जास्त मानधन काय घेत नाही, दिलं तरी जास्त पैसे घेत नाही. पण माझं एक तत्व आहे, मी कीर्तनात वर्गणी मागत असतो माझ्या संस्थांसाठी, कारण की ते प्रत्येकाच्या वर्गणीमध्ये मधून व्हावं, प्रत्येकाच्या दानामधून व्हावं. तर त्याबद्दल एक त्यांनी व्हिडिओ टाकला होता. त्या व्हिडिओमध्ये मी असं बोललो होतो, आज मी जवळजवळ रोज 2 तरी कीर्तनं करतो. त्या कीर्तनाच्या माध्यमातून मी पैसे घेतो, मान्य आहे. पण हे पैसे घेत असताना ते सगळे पैसे मी मंदिरासाठी खर्च करतो. राहिला माझा संसार, मग माझा संसार चालावा, माझी शेती आहे, मग माझे आईवडील रोज शेतीत जातात, रोज कामं करतात, मीही करतो. आणि मग त्याच्यावरती अशा कमेंट का आल्या की महाराज तुम्हाला लाज वाटत नाही का, तुमच्या आईवडील शेती करतात, तुमच्या आईवडिलाला कामाला लावतो. आरीतुरीच्या भाषेत लोक मला बोलली की महाराज लाज वाटत नाही का तुला, तुझे आईबाप काम करतायत, तू आईश करतो. आईश करणं हे नाही, कीर्तन करणं फिरणं म्हणजे आईश करणं नाही. आणि मला तरी वाटतं काम करण्याची लाज नसावी, आणि तेही आपल्या शेतामध्ये. कर्म हे प्रत्येकाला करावंच लागणार, ते कुणाला चुकलं नाही. आणि माझे आईबाप करतात, मला अभिमान आहे माझ्या आईबापाचा, आणि असायला पाहिजेत. माझे आईबाप काम करतात आणि शरीरासाठी काम करणं गरजेचं आहे. ते करतायत निश्चित, पण त्यांच्यासोबत मीही करतोय. फक्त आई वडील विचार करतात की आम्ही नाही कष्ट केलं तर शेती पिकणार कुठून आणि उत्पन्न येणार कुठून, मग घर संसार चालणार कुठून. ह्याचा संसार भगवंत आहे. आपला मुलगा देवाचा संसार करतोय, देवाचं मंदिर बांधतोय, मग आता पैसा घरात लागतो, तो आणायचा कुठून. मग ते चांगल्या पद्धतीने शेती करतात, कष्ट करतात. आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला, खूप घाण कमेंट होत्या त्याच्यावरती. 10,000च्या आसपास कमेंट असतील. कदाचित विचार करण्याची लोकांची पातळी कमी आहे. कदाचित तेव्हा तो व्हिडिओ त्यांनी पाहिला, मी फेसबुक काही जास्त वापरत नाही, तो व्हिडिओ त्यांनी पाहिला, आणि तो व्हिडिओ त्यांनी पाहिल्यानंतर मला सांगितलं महाराज लोक खूप घाण बोलतायत, मान्य आहे, सगळं खरं आहे, आपण सत्य बोललो, पण तो व्हिडिओ डिलीट करा. कदाचित हे टीका बरी नाही, तुम्हाला घाण बोलतायत हे काही बरोबर नाही, तुम्हाला आजपर्यंत घाण कमेंट आम्ही कधीच बघितल्या नाहीत, तुमचे एक विचार चांगले आहेत, तुम्हाला आजपर्यंत इंस्टाग्रामवरती कधीच घाण कमेंट आली नाही, आणि ह्या कमेंट नसाव्यात, तुम्ही तो व्हिडिओ डिलीट करा. मी न पाहिलेला व्हिडिओ त्यांनी माझ्या काळजीपोटी मला डिलीट करायला सांगितला, आणि तिथून अजून घनिष्ठ नातं आमचं तयार झालं. अजून कोण एखादा मित्र? तेजस महाराज काळे माझ्यासोबत मृदंगाचार्य म्हणून असतात, माझे जवळचे मित्र आहेत ते. त्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ज्या वेळेस माझ्या मंदिरावरती टीका होते, ज्या वेळेस लोक माझ्यावरती टीका करतात, म्हणजे टीका कोण करतं, ज्याला देखवत नाही ते, जे माझ्यावरती जळतात ते, आणि असायलाच पाहिजे. टीका तर झालीच पाहिजे, कारण निंदकाची घरं असा विषय आहे. निंदक असल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. ज्यावेळेस माझ्यावरती टीका होत असते आणि ते जर त्यांना कळतंय तर ते एक क्षणही सहन करत नाहीत, डायरेक्ट त्यांना सडेतोडपणे उत्तर देत आहेत. ते माझे एक जिवलग मित्र आहेत, माझ्या सुखात दुःखात माझ्यासोबत माझ्या पाठीशी कायम असतात. पण तुम्ही असं पर्टिक्युलर धर्मासाठी काय केलं? धर्मासाठी आता धर्म टिकावा म्हणून माझ्या घरी धर्मकार्यासाठी मंदिराचं काम चालू आहे. जे धर्मकार्यातलं येतं मंदिर एवढं मोठं 1.5 कोटीचं जवळजवळ मी मंदिर ज्ञानोबा तुकोबा बाळूमामांचं बांधतोय. हे मंदिर चालू आहे माझं. हे एक धर्म प्रचाराचं केंद्रच आहे, माझं केंद्र आहे धर्मप्रचाराचं नगर जिल्ह्याचं. मग तुम्ही बाळूमामांचं मंदिर का बांधलं, त्याच्या मग काही? बाळूमामांवरती माझी श्रद्धा आहे, आणि माझा प्रवास बाळूमामांपासून सुरू झाला. म्हणजे माझ्या जीवनातलं जे पहिलं कीर्तन आहे बऱ्यापैकी टॉपचं बाळूमामांचं झालं, आणि बाळूमामांची कीर्तनं जशी मी करतोय तसं माझं कीर्तन क्षेत्रात खूप मोठं नाव आहे, आणि बाळूमामांचे बऱ्यापैकी मला अनुभवही आहेत. त्यातला एखादा अनुभव? बाळूमामांच्या बाबतीत बोलायचं गेलं तर बाळूमामा कायमच म्हणजे कीर्तन क्षेत्रात मी एवढं मोठं माझं नाव आज आहे, एवढं मोठं आहे, ते फक्त बाळूमामांची सेवेमुळे आहे. आणि बाळूमामांच्या बाबतीत बोलायचं झालं तर काल परवाच आमच्या मंदिरावरचा एक अनुभव आहे. परवा दिवशी आम्ही बाळूमामांच्या दर्शनाला गेलो आदमापूरला, आणि दर्शन घेऊन येत असताना बाळूमामांच्या चरणी फक्त साकडं घातलं, मामा मंदिराचं कार्य लवकर होऊ द्या आणि मंदिरावरती तुम्ही लवकर यावं ही माझी अपेक्षा आहे. तर दुसऱ्याच दिवशी सरपूर्वपणे बाळूमामा मंदिर पाहून पण गेली, मंदिरावरती फिरून पण गेले. वा. म्हणजे बाळूमामा प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. काम सुरू करताना मंदिराचा एक विचार होता की एवढं मोठं 1.5 कोटीचं मंदिर बांधतोय ते पूर्णत्वाला जाईल का, कारण 1.5 कोटी इट इज अ नॉट जॉब. 1.5 कोटी आयुष्यभर माणूस कमवू शकत नाही, ते 2 वर्षात मला पूर्ण करायचंय. मग ते काम नेमकं कसं पूर्ण करायचं,
तर मी काम करताना मला बाळूमामा संस्थानकडून सांगण्यात आलं, महाराज तुम्ही फक्त मामांचं काम सुरू करा, पैसा आपोआप येईल. आणि आज तागायत मामांचं काम एकही दिवस थांबलं नाही. कोणत्या ना कोणत्या रूपानं पैसा या ठिकाणी आपोआप येतोय. काम पूर्णत्वाकडे जाते. आज निम्म काम झाले, राहिलं थोडं काम, निश्चित ते पूर्ण होत आहे. अशी इच्छा तुमच्या मनात का निर्माण झाली की मंदिर बांधलंच पाहिजे? एक मंदिर, मला या ठिकाणून एक धर्मकार्याचं एक मोठं कार्य सुरू करायचं आहे, समाजोपयोगी मोठी कार्य करायचे. माझं एक तत्व आहे, मी संप्रदाय देताना एक समाज कारण करायचं म्हणून संप्रदाय देतोय. समाजाला एक वेगळा मार्ग द्यायचा आणि आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, हा विचार माझ्या मनामध्ये आहे. कारण पाहिलं गेलं तर माझ्यावरती कॉलेज जीवनामध्ये असा पगड आहे, मी NSSचा विद्यार्थी. NSS म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना, आणि त्या NSSचं एक स्लोगन आहे, एक त्याची घोषणा आहे, नॉट मी बट यू. म्हणजे माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी. मी माझ्यासाठी जगत नाही तर तुमच्यासाठी जगतोय, आणि तो विचाराचा NSSचा माझ्यावरती पगड आहे. निश्चित माझं जगणं माझ्यासाठी नाही तर माझं जगणं माझ्या समाजासाठी. आणि याच प्रेरणेतून मी आजपर्यंत अनेक कार्य करत आलोय. जिथं अनाथ मुलं असतील, नवे ज्या मुलांना शालेय शिक्षणाच्या अडचणी असतील, कुठं काय मुलाला जिथं अडचणी भासतात तिथं मी त्यांना वर्गणी देतो. त्यांना मी शालेय शिक्षणासाठी खर्च करतो, पैसा देतो. अनाथाश्रम, आता संस्थांवरती दिवाळीच्या मुहूर्तावरती अनाथाश्रमाचं बांधकाम सुरू करतोय. मंदिर सुरुवात करण्यामागची भूमिका की काहीतरी स्थान असावं, काहीतरी केंद्र असावं म्हणून मंदिर बांधलं. आता मंदिराच्या पाठोपाठ मंदिराचं काम होतंय नाही होतंय, तोपर्यंत वारकरी शिक्षण संस्था आणि अनाथाश्रमाचं बांधकाम सुरू करतोय. पुढच्या 4-5 महिन्यात अनाथाश्रमाचं बांधकाम सुरूही झालेलं असेल आणि अनाथांसाठी कार्यही या ठिकाणाहून सुरू झाले असेल, की जेणेकरून आपण कीर्तनाच्या माध्यमातून जे लोक मानधन देत आहेत, जी लोक पैसा देत आहेत, त्या पैशाचा विनियोग स्वतःसाठी न करता तो समाजातला जो घटक वंचित आहे, ज्याला कोणीच सांभाळणारं नाही, ज्यांच्यासोबत कोणी नाही, त्यांच्यासाठी खर्च करायचा म्हणून ते काम सुरू करतोय. आणि आयुष्यभर एकच स्वप्न राहील की समाजासाठी कार्य करायचं आहे. आता अजून एक अशी माझी संकल्पना आहे की गाडीमध्ये काही खाऊची पॅकेट ठेवणं, आणि जे रस्त्यावरती लहान मुलं भीक मागताना दिसत आहेत त्यांच्यासाठी तो खाऊ वाटायचा. त्यांच्या दुःखाच्या दिवसात आपण काहीतरी आनंद त्यांच्या जीवनात पेरायचा, एवढं निश्चित एक डोक्यामध्ये आहे. ते कार्यही लवकरच सुरू होत आहे. तुम्ही मंगल कार्यालय बांधायला काढताय, ही एक चर्चा आहे, तर ही काय नक्की संकल्पना? आता मंदिर झालं, हे धर्म कार्यासाठी झालं. अजून समाज कार्यासाठी जर पाहायचं झालं तर समाज कार्यासाठी अनाथाश्रम झालं, वृद्धाश्रमाची एक कल्पना आहे, ती एक पुढं आहे. अनाथाश्रम झालं, गरीब मुलांना मदत करणं हे झालं. आता राहिला एक घटक की मुलीच्या जन्माचा कुठेतरी या जगात हेळसांड होताना दिसते. मुलीचा जन्म नाकारला जातोय. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, मुलगी ही कपाळकरंटी असं कुठेतरी म्हटलं जातं. मुलगी नको ही संकल्पना कदाचित जास्त रुजते. मग मुलगी का नको वाटते? मुलीच्या लग्नाचा खर्च असेल, कदाचित काही अनेक घटना आहेत, मुलीचं शिक्षण असेल, मुलीचा खर्च असेल, या गोष्टीमुळे कदाचित बापांवरती कर्जही होताना दिसतंय. काही वडिलांवरती मुलीच्या लग्नाचा बोज आहे, कर्ज आहे. कर्ज का काढावं लागतंय? की माझ्याही मुलीचं लग्न थाटात झालं पाहिजेत. मग माझी एक संकल्पना आहे की मी मंगल कार्यालय या ठिकाणी जवळजवळ 2 ते 3 कोटीचं उभारतोय. आणि ते राजेशाही मंगल कार्यालय, की प्रत्येक बापाला आपली मुलगी जड वाटू नये, बोजा वाटू नये, आणि प्रत्येक बापाला वाटावं की माझ्या मुलीचं लग्न हे थाटात व्हावं. जशी श्रीमंताचे लग्न होते तसं गरीबालाही वाटावं की माझी मुलगी राजेशाही थाटात नवऱ्याच्या घरी जावी, नांदायला जावी. म्हणून मी त्या ठिकाणी मंगल कार्यालय उभारतोय. आणि जिथं मुलीच्या लग्नाचा विषय येईल, कुठल्याही मुलीचं लग्न असू द्या, ते माझ्या मंगल कार्यालयामध्ये फ्री ऑफ कॉस्टच होणार, आणि तेही राजेशाही थाटात होणार. फक्त त्या ठिकाणचा जो साफसफाईचा खर्च आहे तो त्यांनी द्यायचा, एवढंच माझं म्हणणं असेल. निश्चित खूप मोठं ती संकल्पना आहे की माझी प्रत्येक बहीण थाटात गेली पाहिजेत, हे माझं स्वप्न आहे. महाराष्ट्रातली माझी प्रत्येक बहीण माझ्या दाजीकडे जाताना थाटातच नांदायला जावी, तिच्या लग्नात कुठली कमतरता नसावी, म्हणून मी मंगल कार्यालय या ठिकाणी उभारतोय. आता ही सगळी कामं करताय तुम्ही समाजासाठी, धर्मासाठी, यात तुम्हाला डायरेक्टली इनडायरेक्टली खूप लोकांचा पाठिंबा असणार. हो, काही लोक मदतही करतात, घरातले आहेत, कुटुंबातले असतात, बाकी संप्रदायातले आहेत, आणि विषय म्हणजे राजकारणातलेही लोक काही असतात जे मदत करणारे असतात. तुम्ही या मुलाखतीमधून त्यांना काय सांगाल? निश्चित राजकीय नेत्यांकडूनही मला स्पेसिफिक मी कोणाचं नाव घेणार नाही, पण राजकीय नेत्यांकडूनही मला या मंदिरासाठी निश्चित खूप मदत होते. आमच्या प्रभागातले राजकीय क्षेत्रातील मान्यवर असतील त्यांच्याकडूनही मदत होते, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर असतील, परिसरातील काही लोक असतील, ज्याच्या त्याच्या पद्धतीनं कोणी 1 रुपया असेल तर कोणी 10,000 असेल, 10 लाख असेल, 5 लाख असेल, लाखांच्या वर्गणी या मंदिरासाठी येत आहेत. ज्याच्या त्याच्या पद्धतीनं जो तो देतोय. काही जण देतात, काही जण विरोधही करतायत.
आणि निश्चित चांगल्या कार्याला विरोध करणारी माणसं तर असतातच. कोणाला वाटतं हे मंदिर फक्त स्वतःसाठी असेल, स्वतःचे खिशे भरायचे कामं चालू आहेत, पण ते तसं नाही. माझ्या विचारातून तुम्हाला ते निश्चित दिसत असेल माझा विचार काय. त्या मंदिराच्या माध्यमातून जेवढा पैसा येणार आहे तो लोकांच्या कल्याणासाठीच वापरला जाणार आहे, हे निश्चित माझं स्वप्न आहे. त्यातला एक पैका माझ्या घरासाठी वापरला जाणार नाही. उलट मी आज माझ्या घरातला पैसा त्या मंदिरासाठी खर्च करतोय, माझ्या कीर्तनाचं मानधन त्या मंदिरासाठी खर्च करतोय. एक निस्वार्थी भावनेनं मंदिर चालू आहे. निश्चित ज्यांनी मला माझ्या मंदिराला मदत केली त्यांचे मी आयुष्यात कधीही ऋण विसरणार नाही. पण निश्चित जे मदत करत नाहीत त्यांना एक विनंती असेल, निश्चित फुल नाही फुलाची पाकळी तुमच्याकडून या मंदिराला मदत व्हावी. कारण हे धर्म कार्य आहे, धर्म टिकला पाहिजे, समाजकार्य आहे, समाजकारण झालं पाहिजे. तुका म्हणे सत्य कर्म व्हावेच आहे, नाहीतर मग घातली या भय नरकाजाने. जर चांगल्या कर्म कुठं चाललंय तर निश्चित तिथं साहिभूत व्हा, एवढंच माझं समाजातल्या लोकांना मागणं असेल. निश्चित तुम्ही 1 रुपया दिला आणि नसेल तुमच्याकडे पैसा तरी फक्त आशीर्वाद द्या, महाराज तुम्ही पुढं व्हा, तुमच्या पाठीशी मी आहे. निश्चित त्यांचं स्वागतच केलं जाईल. खूप छान प्रकल्प आहेत आणि विचारही इतका निस्वार्थी भावनेनं आजकाल धर्मकार्य हे कोणी करत नाही. तुमचं कौतुक करावं तेवढं कमी. आणि धर्मकार्य आहे, तरुणांसाठी तुम्ही कार्य करताय, कीर्तन करताय, भगवंतासाठी करताय, स्वतःसाठी आहे. मला एक सांगा की ज्यावेळी समजा मी एक ॲज अ तरुणी म्हणून तुम्हाला विचारते की आज सोशल मीडियाच्या जगामध्ये जगत असताना प्रत्येक जण वैचारिक घालमेलीत आहे. म्हणतो ना आपण, मोबाईल आहेत, काही कलह असतात आणि समस्या प्रत्येकाच्या मागे आहेतच. मग यातून तरुण काय करतात आजकाल, सुसाईड करतायत, तुम्हाला माहीत असेल. आणि सुसाईडच्या घटना बऱ्यापैकी होतात. लहान लहान मुलंही नाही ते टेन्शन घेत आहेत. इतकेच नाही तर काही तरुणांना हृदयविकाराचे झटके येत आहेत. तर तुम्ही तर तरुणांना काय सांगाल? माझं तरुणांना एकच सांगणं असेल, संकट प्रत्येकाच्या वाट्याला आहेत. कोणाच्या वाट्याला संकट नाहीत, सर्वांच्या देवाला संकट चुकली नाहीत. देवाला संकटापासून बाजूला जाता येत नाही. महापुरुषांना संकटापासून बाजूला जाता येत नाही. आज विचार मांडेल, शिवाजी महाराजांच्या जीवनात किती संकट होती. सोपं नव्हतं स्वराज्य निर्माण करणं. त्या काळामध्ये संपूर्ण विरोध होता. आपलीच माणसं विरोधात जाताना दिसत होती, आपलीच माणसं आपल्या विरोधात कुरघोड्या करताना दिसत होती. मग त्यावेळेस जर त्यांनी असा विचार केला असता तर नाही मला हे करायचंच नाही, मला पुढे जायचंच नाही, मला नाही थांबायचंय, मला संपवायचंय, हा जर विचार केला असता तर आज आम्हाला स्वराज्य दिसलं नसतं. आज आम्हाला एवढेच शिवाजी महाराजांसारखे विचार आम्हाला मिळाले नसते. आज निश्चितच विचार करायची गोष्ट आहे. आज निश्चित प्रत्येकाच्या जीवनात संकट आहेत आणि संकट कोणाच्या वाट्याला नाहीत, प्रत्येकाच्या वाट्याला संकट आहेत. प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही संकट असतील. माझं एवढंच म्हणणं आहे, संकटाला घाबरू नका. संकट तुम्हाला घायल करण्यासाठी कधीच येत नसतात. उलट संकट तुम्हाला अजून कणखर बनवण्यासाठी येतात. संकट आल्यानंतरच आपल्याला कळतं की आपलाही किती कस लागतो, आपल्यातही किती ताकद आहे. आणि संकट आपल्याला आपल्यातल्या सुप्त गुणांची जाणीव करून देतात. नाही तू हे करू शकतो, भीड लढ, निश्चित यश तुला भेटेल, निश्चित विजय तुझा असेल. माझं तरुणांना एकच सांगणं आहे, संकटाला घाबरू नका, संकटाला छाती काढून सामोरं जा, संकटाच्या मानगुटीवरती पाय द्या आणि यशाची शिडी गाठा. जीवन तुमचं स्वागत करेल, जग तुमचा सत्कार करेल. मग आता संकटांना सामोरं जायचंय, संकटांना हरवायचंय, याच्यासाठी आपण आध्यात्मिक मार्गाचा कसा वापर करायचा? मी तरुणांना एकच वाक्य सांगेल, जिद्द सुद्धा अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळवता आल्या पाहिजेत. आणि प्रयत्न करूनही जर एखादी गोष्ट मिळवता येत नसेल तर ती सोडूनही द्यायला शिका. कारण या जगातलं जर सगळंच आपल्या म्हणण्याप्रमाणे होत गेलं असतं तर जगण्याला गंमत आणि त्या विठ्ठीवरच्या पांडुरंगाला किंमत राहिली नसती. अजूनही सगळा तो करतोय, त्याच्यावरती भार घाला. निश्चित तो तुम्हाला विजय केल्याशिवाय राहणार नाही. निश्चित तुमच्या हातात यश असेल. कदाचित एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला यश मिळालं नाही, तुम्ही दुसऱ्या गोष्टीमध्ये जा. कदाचित दुसरी गोष्ट तुमच्या स्वागतासाठी उभा असेल. कदाचित त्याच्यापेक्षा देवानं तुम्हाला अजून काहीतरी चांगलं करण्याचं ठरवलं असेल, काहीतरी चांगल्या ठिकाणी नेण्याचं ठरवलं असेल. म्हणून संकटाला कंटाळून घाबरून हार मानू नका. संकट आली म्हणून घाबरू नका. जीवन संपवण्याचा विचार करू नका. संकटांना सामोरं जा, तुम्ही पुढे जा, निश्चित यशस्वी व्हाल. निश्चित कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात तुम्ही मोठे असाल. आज ज्यावेळेस मी MPSC पास झालो नाही त्यावेळेस मी जर असा विचार केला असता तर मी आज एक यशस्वी कीर्तनकार नसतो, यशस्वी नसतो झालो. म्हणजे जर हे नाही मिळालं म्हणून नाराज व्हायचं नाही. कदाचित आपल्यासाठी देवानं काहीतरी अजून बेटर दिलेलं आहे, काहीतरी अजून आपल्या बाबतीत जीवनात चांगलं घडणार आहे, याचा विचार करा आणि पुढे चालत राहा. निश्चित यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. आज तरुण पिढीमध्ये बिग बॉसची एक वेगळीच क्रेज आहे, तुम्हाला माहिती आहे. तर या बिग बॉस मध्ये आलेला तो एक पात्र म्हणजे कोण, सूरज चव्हाण. त्याची एक जादू सगळ्यांवरतीच आहे सध्या.
वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांनी त्याचा उल्लेख केलाय. तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल, की गरीबाचा मुलगा आहे, बिग बॉस मध्ये गेलाय, तिथं जाऊन त्याने त्याचं जे म्हणतो ना त्याचं व्यक्तिमत्व काय आहे हे दाखवलंय. तुम्हाला काय वाटतं? निश्चित सुरज चव्हाणचं मी कौतुक करेल. वेळ प्रत्येकाला संधी देते बघा. वेळ खूप ताकदवान आहे. वेळेने भल्या भल्यांना हरवलंय आणि भल्या भल्यांना मोठेही केलंय. वेळेची जादू ही सूरज चव्हाणची वेळ आज चांगली आहे. ज्या सूरज चव्हाणला लोक नावं देत ठेवत होती, ज्या सूरज चव्हाणला लोक शिव्या देत होती, त्या सूरज चव्हाणचं आज कौतुक होतं. एक साध्या कुटुंबातून आलेला मुलगा आहे आणि निश्चित साध्या कुटुंबातल्या मुलाला गरिबीची जाण असते आणि समाजाची जाण असते. आज तो मुलगा तिथं जातोय, भले त्याला काही बोलता येत नसेल, त्याला काही गोष्टी कळत नसतील, पण तो एक सामान्य कुटुंबातला आहे. आणि आज मी तर म्हणतो बिग बॉसचे दिवस सुद्धा चांगले सूरज चव्हाणमुळे आहेत. ज्या बिग बॉसला लोक शिव्या देत होती, त्या शोला ज्या बिग बॉस लोक लागला की बंद करायची, तो बिग बॉस आज लोक फक्त सूरज चव्हाणमुळेच पाहतायत. बरोबर. आणि निश्चित सूरज चव्हाण एक चांगला आहे. एक त्याच्या जीवनातला इतिहास काही वेगळा आहे. त्याच्या जीवनात त्यांनी खूप हालाकीत दिवस काढलेत. त्याला कष्टाची जाणीव आहे. आणि त्याच्या बाबतीत कालचीच घटना जर बघायची गेलं तर एक आपली भारतीय संस्कृती कशी टिकली जाते हा विचार बघा तुम्ही. भारतीय संस्कृती सामान्य माणसं कशा पद्धतीने जोपासतायत. ज्यावेळेस आम्ही घरात जातो ना, त्यावेळेस चप्पल आम्ही बाहेर काढतो ना, आणि ते तत्व आहे, चप्पल आम्ही बाहेर काढली पाहिजे. बघा ते तत्व किती चांगल्या पद्धतीनं गरीब माणसं जोपासतायत, ते तत्व सामान्य माणसं किती. आणि त्या बिग बॉस मध्ये जाताना त्यांच्या घरातल्या लोकांनी तत्व ते किती सामान्य पद्धतीने जोपासलं बघा. बिग बॉस मध्ये जात असताना आज धर्माच्या बाबतीत सगळ्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर आज सूरज चव्हाणचं आणि त्यांच्या कुटुंबियाचं मी निश्चित कौतुक करेल. कारण ज्यावेळेस सूरज चव्हाणच्या बहिणी आणि आत्या बिग बॉसचा दरवाजा उघडला आणि बिग बॉसच्या खोलीमध्ये जायला लागले, घरामध्ये जायला लागले, त्यावेळेस त्यांनी आपली चप्पल त्या दरवाजाच्या बाहेर काढली, तिथं पाया पडले आणि पुढे गेले. ही भारताची संस्कृती, ही भारताची शिकवण आणि ही महाराष्ट्राची संस्कृतीची शिकवण आहे. म्हणून माझं म्हणणं आहे, निश्चित दुसरे सगळे श्रीमंत आहेत, दुसऱ्यांना पैशाची काहीच कमी नाही, पण सूरज हा सामान्य कुटुंबातून आलेला आहे. त्याला पैशाची गरज आहे नाही ते माहीत नाही, पण निश्चित विजयी सूरज चव्हाण व्हायला पाहिजेत. त्यासाठी महाराष्ट्राच्या सगळ्यांना त्याला वोट करायला पाहिजेत. आणि माझं एक निश्चित म्हणणं आहे, सूरज चव्हाणच विजयी असणार. 6 तारखेला येते आपल्याला रिझल्ट दिसणार. सूरज चव्हाणच्या गळ्यामध्ये ती मानाची ट्रॉफी असणार म्हणजे असणारच. कारण शेवटी देव पण सत्याच्या बाजूने उभा राहतो. त्याचा भोळेपणा, त्याचे साधेपणा त्याला आतापर्यंत इथपर्यंत टिकून ठेवत आलाय. निश्चित तो विजय होणार. आता बिग बॉसमध्ये कसं होतं, बिग बॉसच्या चर्चा करणं हे तर शोभत नाही, पण कसं आहे बिग बॉसमध्ये असं होतं की काही आयुष्यात अशी माणसं आहेत की जे हानिकारक आहेत, त्यांच्यासोबत राहायचंय. तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल? तिथं घरात का प्रत्येकाच्याच आयुष्यात कंडिशन असते ना अशी की टॉक्सिक माणसं असतात, त्यांना हँडल करायचं असतं, तर ती कला कशी जोपासायची? म्हणजे जी माणसं तुमच्या विरोधात आहेत, म्हणजे जी माणसं तुमच्या विरोधात जाताना दिसत आहेत, निश्चित हा विषय खूप चांगला प्रश्न चांगला मला अपेक्षित आहे. तो प्रश्न आला की जी माणसं आपल्या विरोधात आहेत त्यांना बी हाताळण्याची कला आली पाहिजे. माझं एक म्हणणं आहे, निश्चित प्रत्येकाच्या विरोधात माणसं असतातच. नाण्याला 2 बाजू आहेत. तुम्हाला सपोर्ट करणारी माणसं असतात आणि तुमच्या विरोधात उभा राहणारी माणसं असतात. निश्चित विरोधात असणाऱ्या माणसांना सुद्धा आपलंसं कसं करता येईल हे त्यांच्याकडे नाही. त्यांना काय आवडतं, त्यांना काय पटवून दिल्यानंतर ते आपले होत असतील आणि शेवटी होतही नसतील तर जाऊ द्या, सोडून द्या. तुम्ही तुमच्या आयुष्यात त्यांना कसं हँडल करता? मी प्रयत्न करतो. माझ्या जीवनातही काही चांगली माणसं आहेत, काही वाईट माणसं आहेत, काही नावं ठेवणारी माणसं आहेत. प्रत्येकाला विरोध हा होतच असतो. ज्या वेळेस जिथून मला विरोध होतोय तिथं एकतर मी विरोधाचं कारण बंद करण्याचा प्रयत्न करतो. विरोधाचं कारण बंद होत नसेल तर माफी मागण्याचा प्रयत्न करतो. माझ्याकडून काही चुकलं असेल निश्चित माफ करण्याचं. आणि खरंच या जगात माफी मागण्या इतकं मोठं काहीच नाही. माफी मागताही आली पाहिजे, माफ करता यायला पाहिजे. माफी मागण्याचा प्रयत्न करतो. कदाचित माफही नाही केलं तरीही कल वाढतच राहिला तर मी तो विषय सोडून देतो. काही विषय असतात त्या ठिकाणीच ते सोडून द्यायचे, म्हणजे तो विषय अगदी स्टॉप होतो. अशा काही घटना माझ्या जीवनात घडलेत. तो विषय त्याच ठिकाणी स्टॉप करायचा, तो विषय परत आपल्या बाजूला येत नाही. आणि निश्चित नावं ठेवणारी लोक असतातच. जर हत्तीला कुत्रे भोकलेच नाहीत तर मग त्या हत्तीच्या हत्तीपणाला काय किंमत आहे? हत्ती जर बाजारातून चालला तर कुत्रे भोकलेच पाहिजेत तर हत्तीला वाटतंय मी हत्ती आहे.
नाहीतर कुत्रे नाही भुकले तर तो हत्तीच नाही. म्हणून जर लोक नावं ठेवत असतील, लोक तुमच्या विरोधात चर्चा करत असतील, तर निश्चित लोकांना चर्चा करू द्या, तुम्ही थांबू नका. उलट जर तुमच्या विरोधात चर्चा होत असेल तर निश्चित तुम्ही काहीतरी समाजात चांगलं करताय, तुम्ही पुढे जाणार हे निश्चितच आहे. म्हणून लोकांच्या निंदेला घाबरू नका. शेवटी आपलं म्हणणं आहे, निंदेचे घर निंदकाचे घर असावे शेजारी. मी शेजार नाही म्हणत, एक जण सगळं घेऊन फिरायचं, तो आपल्याला सारखा ड्यूटी येतात, तुझं चुकतंय र. ज्यावेळेस निंदक आपल्याला आपली निंदा करत असतो त्यावेळेस आपल्याला आपल्या सुधारणा करण्याची वेळ चान्स मिळत असतो, आपल्यातलंही काही अवगुण दूर करण्याचा चान्स मिळत असतो. लोकाला नावं ठेवू द्या, ठेवलीच पाहिजेत, पण ठेवल्यानंतर सुद्धा त्यात बदल करून काय योग्य आणि काय अयोग्य याचा विचार करून पुढे चालत राहा. शेवटी एक बोलून जाईल, ऐकावी जनाची करावी मनाची. खरंय. आता मला एक सांगा की आयुष्यात तुम्हाला कोणाला तरी सॉरी म्हणायचं, कोणाला म्हणताल? नकळतपणे, कळतपणे, म्हणतो ना, जाणीवेने, पूर्ण जाणीवेने काहीतरी चूक झाली, मला तरी सॉरी म्हणायचंय, कुणाला म्हणाल? आता ते स्पेसिफिक नाव नाही घेणार, पण माझ्यामुळं ज्याच्या भावना निश्चित दुखावल्या असतील, कोणाला माझ्यामुळं त्रास झाला असेल तर निश्चित त्या सर्वांना मी सॉरी म्हणेल. तुम्हाला आयुष्यात कुणाला तरी थँक्यू म्हणायचंय, ज्याचं तुमच्या यशामागे खूप योगदान आहे, तर ती अशी व्यक्ती कोण आहे? माझे एक मित्र आहेत, आमच्या जवळच राहतात, शुभम पाडुळे. मी ज्या वेळेस संकटात असेल, ज्या वेळेस माझ्यावरती संकट येत असतील, त्यावेळेस तो माझ्या संकटात माझ्या पाठीमागं धावून असतो. माझ्या सगळ्या गोष्टी मी जे सांगाल ते माझं कामही करतो. निश्चित मला तो असल्यामुळे कुठल्याही गोष्टीची कमी पडत नाही. मला जिथं कमी पडेल तिथं तो माझ्या बाजूला उभा राहतो. आजारी असतानाही माझं ऑपरेशन करण्यापासून अगदी माझी घरातल्यासारखी काळजी ज्यानं घेतली ते असिस्टंट डॉक्टर आहेत, त्यांना मी निश्चित थँक्यू म्हणाल. मला एक सांगा, आयुष्यामध्ये असा एक क्षण की जेव्हा तुम्ही खूप आनंदी होता, तो आनंद आजपर्यंत तुम्ही कोणाला सांगितला नाही, कारणही सांगितलं नाही, आणि एक असा क्षण जेव्हा तुम्ही खूप दुःखी होता, त्याचंही कारण कोणाला माहीत नाही. जीवनातला सर्वात आनंदाचा क्षणच असेल तर ज्या दिवशी माझं पहिलं कीर्तन झालं ना, त्या दिवशी मला पहिला मुलगा जन्माला आला, माझा माऊली ज्ञानराज. दुसरा आनंदाचा दिवस माझा वेदांत ज्या दिवशी जन्माला आला. तिसरा आनंदाचा दिवस सांगेल ज्या दिवशी माझ्या मंदिराचं भूमिपूजन झालं, मंदिराचं काम सुरू झालं, आणि ज्या दिवशी माझ्या मंदिरावरती स्लॅब बसलं, तो दिवस सगळ्यात माझ्या जीवनातला आनंदाचा दिवस होता. कारण ते माझं सर्वात महत्त्वाचं स्वप्न आहे आणि सर्वात मोठं स्वप्न आहे की मंदिर. दुःखाचा क्षण, दुःखाच्या क्षणाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर निश्चित एक 7 वर्षापूर्वीची घटना आहे, 7-8 वर्षापूर्वीची घटना आहे. माझी बहीण मला सोडून गेली. ज्या दिवशी माझी बहीण मला सोडून गेली तो दिवस माझ्या जीवनातला सर्वात दुःखाचा दिवस होता. कारण की आज मी जो एवढा मोठा आहे तो आज फक्त तिच्यामुळे आहे. माझ्या बहिणी असतील, माझे दाजी असतील, माझे आईवडील असतील, माझी पत्नी असेल, माझे पाहुणे असतील, माझे मामा असतील, माझे सर्व मित्र असतील, त्यांच्यामुळे मी आज या ठिकाणी पोचलो आहे. आणि त्यात सर्वात जर महत्त्वाचं योगदान कोणाचं असेल तर जी बहीण मला माझी सोडून गेली त्या बहिणीचं. त्या बहिणीमुळं मी आज या ठिकाणी, तिचं स्वप्न होतं की मी मोठा कीर्तन करावं, आज मी मोठा कीर्तनकार आहे, पण ते बघायला ती नाही. याचं सर्वात मोठं दुःख होतं. कारण काय होतं? बहिणीला कॅन्सर झाला होता, फुफ्फुसाचा कॅन्सर होता, आणि त्या कॅन्सरमुळं तिचं या जगातून तिला जावं लागलं. आजही ज्या वेळेस तिची आठवण येते, ज्या वेळेस ती आठवते त्या वेळेस डोळ्यात पाणीच असतं. निश्चित या माध्यमातून एकच सांगेल लोकांना, आई वडील आहेत तोपर्यंत सांभाळा, आपली माणसं सांभाळा, आपली माणसं परत मिळत नाहीत. आज ज्या वेळेस रक्षाबंधनाचा सण येतो, भाऊबीजेचा सण येतो, म्हणजे एकुलती एक बहीण होती, 3. ज्या वेळेस आज रक्षाबंधनाचा सण येतो, भाऊबीजेचा सण येतो, 2 बहिणी येतात, आनंदानं हातात राख्याही बांधतात. पण ज्यावेळेस त्या बहिणी राख्या बांधतात त्यावेळेस आमची तिघांचेही, माझ्या आईवडिलांचीही, सर्वांची नजर तिच्या फोटोकडे असते की ती आमच्यात राहिली नाही. जीवनात सर्वात दुःखाचा दिवस तो की माझ्या आयुष्यातून माझी बहीण मला सोडून निघून गेली, ज्यानं माझ्यावरती प्रेम केलं. आज जो मी इथं आहे सगळं बहिणीच्या सहकार्यातून आहे, बहिणीच्या घरच्यांच्या सहकार्यातून आहे. आजपर्यंत जी मला बहिणीने साथ दिली त्यामुळे मी आज या ठिकाणी माझ्या यशामध्ये यश आहे. मला तुमच्या यशामध्ये तुमच्या आईवडिलांचा किती वाटा आहे? आज जो मी काय आहे तो माझ्या आईवडिलांमुळेच आहे. आज मी जे काही करेल त्याला माझ्या आईवडिलांनी मला हा म्हणलं, कधीच मला अडवलं नाही, तो हे करू नको, तो ते करू नको. जिथं मी उभा राहील तिथं माझ्या पाठीमागं माझे आईवडील उभा राहिले. निश्चित माझ्यावरती माझे सर्वात महत्त्वाचे देव म्हणजे आईवडील आहेत. माझे आजोबा असतील, आज या जगात राहिले नाहीत, आजी आहेत, चुलते आहेत,
निश्चित यांनी मला हातभार दिला, यांनी मला सगळ्या गोष्टीत सहकार्य केलं म्हणून मी आज या ठिकाणी आहे. आणि सर्वात महत्त्वाचं माझ्या बहिणी असतील, माझे दाजी असतील, त्यांनी सर्वात मोठा हातभार दिला म्हणून मी आज या ठिकाणी आहे, यशस्वी आहे. त्यात निश्चित आज माझ्या यशामागं संत आहेत, माझ्या यशामध्ये माझ्या ज्ञानोबा यांचा हात आहे, तुकोबा यांचा हात आहे, बाळूमामांचा हात आहे. त्यांनी आशीर्वाद दिले म्हणून मी या ठिकाणी उभा आहे, या ठिकाणी सगळं कार्य पूर्ण करू शकतोय. आज ओम साई क्रिएशन या महाराष्ट्रातील नावाजलेल्या आणि आत्ताच 60,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेल्या चॅनेलच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या कीर्तनकारांना जे मोठ्या प्रमाणात कीर्तनाच्या माध्यमातून समाजामध्ये समाज प्रबोधन करत आहेत, अशा कीर्तनकारांना व्यक्त होण्याकरिता एक व्यासपीठ उपलब्ध करून देतोय. तर आज आपल्याकडे आज ज्या सत्कार मूर्ती होत्या, असे आपले महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार विकासजी महाराज देवडे यांना मी विचारेन की आमच्या चॅनेलचा हा जो प्रोजेक्ट आहे, ही संकल्पना आहे, तुम्हाला कशी वाटते? नक्कीच निश्चित खऱ्या अर्थानं ओम साई क्रिएशन आणि क्रिएशनचे मालक आमचे चेतन दादा यांनी अतिशय चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे. खऱ्या अर्थानं आम्हा कीर्तनकाराला आमचं वैयक्तिक जीवनही सांगण्याचा या ठिकाणी संधी मिळते. आणि निश्चित यातून प्रत्येक कीर्तनकाराचं सर्व बॅकग्राऊंड आपल्याला माहीत होईल की कीर्तनकाराचं जीवन कसं आहे, किती खडतर प्रवास आहे, सगळ्या गोष्टी असतील, सगळ्या गोष्टी माहीत होतात. निश्चित या कार्यक्रमाला माझ्याकडून निश्चित शुभेच्छा असतील. आणि निश्चित या प्रयत्नातून, या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे हे व्हिडिओ पाहतील आणि ज्यांची सर्वात चांगली कमेंट असेल आणि सर्वात चांगल्या कमेंटला ज्यांच्या लाईक जास्त असतील, त्या भाग्यवान कमेंटवाल्याला आमच्या संस्थांतर्फे एक ज्ञानेश्वरीची प्रत आणि आमच्या संस्थांचा एक फोटो देण्यात येईल. सर्वांनी त्यामुळे लाईक आणि कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. रामकृष्ण हरी.